त्यासाठी मग इतर जी षडंग आहेत, म्हणजे वेदांचं कसं आहे की वेद म्हणजे मंत्रसंहिता, त्यानंतर ब्राह्मण म्हणून एक भाग येतो, त्याच्यामध्ये काही कथा, काही इतिहास, काही यज्ञांची वर्णनं असा सगळा विषय आलेला आहे. त्यानंतर आरण्यक म्हणून एक ग्रंथ येतो, तो त्याच्यामध्ये हळूहळू प्रवृत्ती मार्गाकडून निवृत्ती मार्गाकडे कसं जायचं, लौकिक जे उपदेशशास्त्र आहे ना, इथे तुम्हाला काही वेळेस अनुभव येण्याची गरज असते. त्याच्यासाठी तिथे प्रश्न विचारायचा नाही. म्हणजे गुरूंनी जर सांगितलं की तू लवकर उठ, तर लवकर उठायला पाहिजे. का उठायचं? माझा वातच वाढतो, असं होतं, हे आर्ग्युमेंट्स करायचे नाहीत तिथे. परंतु गुरुजींनी जर सांगितलं की न्यायशास्त्रामधलं अनुमान प्रमाण हेच फक्त श्रेष्ठ प्रमाण आहे, तर तिथे निश्चित आक्षेप करा तुम्ही गुरुजींच्या वरती. नाही, प्रत्यक्ष हे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे, कारण अनुमान हे प्रत्यक्षावर त्याला कारण दिलं पाहिजे. पण वैशेषिक शास्त्राचे प्रणेते आहेत कणाद ऋषी. त्यांना कणाद म्हणत होते का, तर त्यांनी परमाणूचा शोध लावला, अणूचा शोध लावला, की पदार्थाचा सगळ्यात शेवटचा जो कण आहे तो अणु आहे. असा प्रश्न निर्माण झाला की एक परमाणू हा दुसऱ्या परमाणूपासून वेगळा आहे, हे कसं जाणायचं? तर त्याच्यासाठी त्यांनी प्रत्येक परमाणूमध्ये एक विशेष पदार्थ असं मानतात, आणि म्हणून ह्या शास्त्राला वैशेषिक असं नाव पडलं, की विशेषाबद्दल चिंतन करणारं शास्त्र म्हणून वैशेषिक शास्त्र. येतं पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. पूर्वमीमांसा हे जे शास्त्र आहे, हे प्रामुख्याने वेदातील जो यज्ञ भाग आहे, यज्ञ विषय आहे, त्यांच्याबद्दल डीलिंग करतं. त्यांचं म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा आता दोन प्रकारचे यज्ञ आहेत. एक आहे श्रौत यज्ञ, दुसरा आहे स्मार्त यज्ञ. स्मार्त यज्ञ म्हणजे हे जे आपण आजकाल बघतो, गणेश याग केला, दत्त याग केला, संहिता सहाकार केला वगैरे, जे काय सर्वसामान्य लौकिक आपण जे आता यज्ञ बघतो, ह्यांना म्हणतात स्मार्त यज्ञ. म्हणजे हे स्मृतींनी यांचं वर्णन केलेलं आहे. परंतु श्रौत यज्ञ हे जे आहे, हे खूपच मोठं प्रकरण आहे. त्याच्यासाठी ते अग्निहोत्राची विशिष्ट दीक्षा घ्यावी लागते, त्यानंतर तेवढी वर्ष त्या अग्नीची उपासना करावी लागते त्याच पद्धतीने. आणि त्यानंतर मग अनेक, जसे तुम्ही रामायणात वगैरे ऐकलं असेल की राजसूय यज्ञ महाभारतात ऐकला, अश्वमेध यज्ञ रामायणात ऐकला, रामाने केला, तर ते सर्व करण्याची योग्यता त्यानंतर अंगी येते. तर हा एवढं सगळं करून सुद्धा आपल्याला पण त्या राम आणि रावणाची कथा ही कित्येक वर्ष, कित्येक पिढ्या आपण ऐकत आहोत, तरी सुद्धा आपण ते रामायण बघायला लागलो की माहित असतं आपल्याला पुढे काय होणार, तरीही त्याचं औत्सुक्य कमी होत नाही. हे सगळं कशाचं आहे सामर्थ्य? हे शब्दाचं सामर्थ्य आहे. आणि शब्दाचं सामर्थ्य अधिकाधिक वाढण्यासाठी मग वीर रसासाठी कुठला छंद चांगला आहे, शृंगार रसाचा परिपोष करण्यासाठी कुठलं वृत्त वापरलं पाहिजे, कुठले शब्द वापरले पाहिजे. मग शृंगार रसामध्ये शृंगार हा विरह शृंगार दाखवायचा आहे का एकमेकांशी मिलन झालेला शृंगार दाखवायचा आहे? मग विरहासाठी वापरायचं असेल तर कुठला छंद वापरला पाहिजे, कुठले शब्द, कशा वर्णांची रचना केली पाहिजे, आणि वातावरण आहे त्याचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर आपण पाठशाळांना भेट द्यावी आणि त्या मुलांना प्रोत्साहित करणं हा पण एक मार्ग आहे की तुम्ही खूप बाबा चांगलं काम करत आहात, आम्हाला ते जमलं नाही, तुम्ही करा, आम्ही सर्वजण तुमच्या, म्हणजे नैतिक पाठिंबा जो असतो तो पण खूपच म्हणजे तोच खरा महत्वाचा असतो. नाहीतर पैसा पुष्कळ येतो आणि जर तुम्ही पाय खेचत राहिलात की हे शिकून काय उपयोग आहे, हे आता तुमचं पोट भरणार का, जग कुठे चाललंय, 21व्या शतकाकडे तुम्ही कुठे चाललाय, हे जे सगळं त्यांना काय म्हणायचं निराश करणारं बोलणं आहे, ते न करता प्रोत्साहित करणारं की तुमच्यामुळेच आपली ही सगळी परंपरा ज्ञानाची टिकून राहणार आहे आणि सगळ्यांना कळणार आहे, अशा पद्धतीने जर आपण त्यांना प्रोत्साहित केलं तर हे एक मोठंच कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं. नमस्कार मंडळी, शेफील्ड मराठी सांस्कृतिक मंडळाच्या नवदुर्गा पॉडकास्ट मालिकेमधील दुसऱ्या पर्वात आपले सर्वांचं स्वागत. आपल्या समाजातील विविध क्षेत्रात एक विलक्षण कामगिरी करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा हा गौरव आहे, सन्मान आहे. आदिशक्तींच्या अनेक स्वरूपांपैकी एक म्हणजे गायत्री देवी. ती सर्व वेद, वेदांगे व छंदांची जननी आहे. सर्व मंत्रांचे बीज ही गायत्री माता आहे. तिचे अलौकिक वर्णन गायत्री संहितेमध्ये येते. त्याचे 6वा व 8वा श्लोक खालीलप्रमाणे: ऋषयो वेदशास्त्राणि सर्वे चैव महर्षयः
श्रद्धया हृदि गायत्रीं धारयन्ति स्तुवन्ति च गायत्रैव मता माता वेदानां शास्त्रसम्पदां चत्वारोऽपि समुत्पन्नां वेदास्तस्या असंशयम्. आजच्या आपल्या पाहुण्या देखील अशाच शास्त्र पारंगत आहेत. संस्कृत मधून पदवी, पदव्युत्तर व थेट न्यायशास्त्र या विषयावर संशोधन करून विद्यावाचस्पती अर्थात डॉक्टरेट प्राप्त केलेले आहे. शास्त्र व वेद ह्यावरील तब्बल 6 स्वतंत्र लघु प्रबंध अर्थात रिसर्च आर्टिकल्स प्रस्तुत करून शास्त्रांवर त्या गुरुकुल पद्धतीने व्याख्याने देतात. त्याचबरोबर श्रीविद्या पाठशाळा रिवण येथे गुरुकुल पद्धतीने सुद्धा ह्या न्यायशास्त्रांचे अध्यापन करतात. अशा या विशिष्ट विदुषी सो अपर्णा पाटील यांचे आपण स्वागत करूया. अपर्णाजी, नवदुर्गा पॉडकास्ट मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्ते. आपला एकूण जो आलेख आहे आणि संस्कृत भाषेची जी काही साधना आपण करता त्याची मुळात सुरुवात आणि त्याची मुळात गोडी हे कशी झाली हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. विशेषतः तुमचं बालपण आणि शिक्षण ह्या बाबतीत कसं काय झालं? नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव. काही गोष्टी ह्या ठरवून करता येत नाही, त्या आपल्याला जन्मतःच मिळालेल्या असतात. म्हणजे देवानी आपल्या काय भाग्यामध्ये ते कोरूनच पाठवलेलं असतं की तुला याच क्षेत्रात जायचं आहे. त्याच्यामुळे मला माझं बालपण तसं छान गेलं. एक मध्यमवर्गीय मुलीचं जसं जातं तसं. माझे बाबा इंजिनिअरिंग कॉलेजला प्रोफेसर होते आणि आई गृहिणी होती. आई माझी संस्कृत शिकलेली होती. म्हणजे त्यावेळी तिने संस्कृतमध्ये ग्रॅज्युएशन वगैरे केलेलं होतं. आणि घरामध्ये टेंबे स्वामींची परंपरा होती. आणि माझे बाबा जरी इंजिनियर असले तरी सुद्धा त्यांना संस्कृतची प्रचंड आवड होती. तर त्यांचं असं स्वप्न होतं की आपल्या घरामध्ये संस्कृत भाषा ही मातृभाषेसारखी बोलली जाते. आणि त्यामुळे त्यांनी जन्मल्यापासून असं ठरवलं की ही मुलगी संस्कृतकडे जाणार. त्यामुळे आपोआप त्यांनी आणि त्याला अर्थातच आईची साथ मिळालीच, सक्रिय साथ. आणि मग त्याप्रमाणे आईने लहानपणापासून चांगली सुभाषितं, त्यानंतर उत्तम प्रकारचं संस्कृतचं साहित्य, केवळ संस्कृतच नाही, तिने विविध भाषांमधलं साहित्य वाचन करण्याची आणि त्याच्यानुसार विचार करण्याची, त्यानंतर 2 साहित्यांमधली तुलना, भाषांची तुलना, भाषांमधली मजा, असे सगळे विषय तिने मला शिकवले. आणि ह्या सगळ्याबरोबर अर्थातच बाबा बरोबर असायचे, पण त्यांचं असं म्हणणं होतं की भाषा विषय हा आई जास्त चांगला सांगते. त्यामुळे संस्कृत बद्दल प्रेम निर्माण करण्याचं काम आईनी केलं. आणि संस्कृत मधला जो हा तर्कशास्त्र किंवा न्यायशास्त्र विषय आहे, याच्याबद्दल उत्सुकता निर्माण करण्याचं काम बाबांनी केलं. कारण बाबांचा विषय गणित होता. आणि गणित आणि तर्कशास्त्र हे बरेचसे समानच विषय आहेत, समान त्याची विचार पद्धती आहे. त्यामुळे जो शास्त्रीय दृष्टिकोन आहे तो तयार करायचं काम वडिलांनी केलं. आणि मग या प्रवासात मला अर्थातच अनेक गुरु लाभले. सगळ्यांचं नाव घेणं इथे जरा अवघड आहे, पण तरी सुद्धा ठळक घेते की जे आपले धुंडीराज शास्त्री पंचांगकर्ते दाते आहेत, त्यांचे काका होते, त्यांना आम्ही तात्या आजोबा म्हणत असू. ते मला खूप दिवस संस्कृत शिकवत होते आणि इंग्लिश पण शिकवत होते. दोन्ही भाषा त्यांनी माझ्याकडनं करून घेतल्या. त्यानंतर सोलापूरला माझं बालपण व्यतीत झालं. सोलापूरच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये माझं शिक्षण झालं. तिथे संस्कृतचे मोठे विद्वान प्रोफेसर होते डॉक्टर रा.ल. जोशी म्हणून. तर त्यांनी खरी माझ्या मनामध्ये संस्कृतची आवड जास्ती निर्माण केली आणि साहित्यापेक्षा जे शास्त्र विषय आहेत, तत्वज्ञानाचे विषय आहेत, त्याच्याबद्दलचं औत्सुक्य त्यांनी माझ्या मनात निर्माण केलं. आणि त्यांनी मला माझं जेव्हा ग्रॅज्युएशन पूर्ण झालं सोलापूरमध्येच, त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की तू आता एम.ए. पुण्याला जाऊन कर आणि एम.ए. साठी न्यायशास्त्र हा विषय घे. कारण साहित्य, वेद, वेदांत ह्याच्यामध्ये बरेच जण करतात. पण ह्या सगळ्याचं जे मूळ आहे ते न्यायशास्त्र आहे. कारण न्यायशास्त्र ही एक आजच्याच भाषेत बोलायचं तर एक कोड लँग्वेज आहे असं आपण म्हणूया. त्या भाषेचा उपयोग करून इतर शास्त्रांनी आपली तत्व मांडलेली आहेत. त्याचं कारण असं आहे की ही अतिशय प्रिसाइज भाषा आहे, स्वच्छ भाषा आहे. म्हणजे म्हणून मी म्हटलं की गणितासारखी भाषा आहे. तिथे अधिकचं चिन्ह केलं म्हणजे अधिक असाच अर्थ होणार, गुणिलेचं चिन्ह केलं म्हणजे गुणिले असाच अर्थ होणार.
तसंच न्यायशास्त्राची भाषा पण तशीच आहे. म्हणून मग त्यांनी मला सांगितलं, की त्या भाषेचं, त्या शास्त्राच्या अवघडपणामुळे त्याचे विद्यार्थी कमी होतात, शिकणारे मिळत नाहीत, तर तू ती शिक. मग मी पुण्यात आले आणि पुण्यात आल्यानंतर मी एम-एला ॲडमिशन घेतली आणि न्यायशास्त्र शिकायचं असं ठरवलं. आणि त्याप्रमाणे ॲडमिशन झाली माझी. तिथे प्रोफेसर वसिष्ठ नारायण झा असे आमचे शिक्षक होते. ते फारच उत्तम रीतीने संस्कृत ते न्यायशास्त्र शिकवायचे आणि दोन्ही भाषातनं शिकवायचे. ते इंग्लिशमध्येही शिकवायचे आणि मराठी संस्कृत माध्यमातनंही शिकवायचे. आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे मी असं तेव्हा ठरवून टाकलं, की आपलं आता आयुष्य न्यायशास्त्रासाठीच खर्ची घालायचं. सुरुवातीला मी म्हटलं, की आपल्याला भगवंतानी ठरवून पाठवलेलं असतं. कारण मी असं म्हटलं त्याचं कारण असं, की मला आयुर्वेदामध्ये पण खूपच रस होता आणि मी आईला सारखी म्हणायची, की मला आयुर्वेदाकडे जायचं. आणि आईचं म्हणणं होतं, की आयुर्वेद आणि हे सगळं करणारे पुष्कळ लोक आहेत. परंतु शास्त्राचा विषय घेऊन त्याच्यात अभ्यास करणारे लोक कमी आहेत. आणि तुला टेंबे स्वामींचं सगळं वाङ्मय वाचायचं आहे, त्याच्यावर अभ्यास करायचा आहे. तर तू आयुर्वेदाकडे जाऊ नकोस. तू संस्कृतकडे जा. आणि मग त्याच्यावरती आता माय-लेकींची कशी प्रेमळ वादावादी होते ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तसं बरंच होऊन शेवटी मग ठीक आहे आता आईची आज्ञाप्रमाण अशा ह्याच्याने मी इकडे गेले. पण मी तुम्हाला खरंच सांगते, की मला खूपच समाधान आहे या विषयामध्ये. म्हणजे आईचं मी ऐकल्याचं मला काही पश्चात्ताप, दुःख किंवा असं वाटलं नाही, की बघ किंवा मी आईला असं म्हणतही नाही, की बघ मला जायचं होतं आयुर्वेदाकडे आणि तू मला इकडे न्यायाकडे घालून माझं सगळं माझी सगळी इच्छा हे करून टाकलीस. असं न होता उलट ह्या विषयाकडे मी गेल्यामुळे मला आणखीन बरीच मोठी दालनं उघडी झाली आणि जो माझ्या आवडीचा विषय होता आयुर्वेद त्याचा पण मी भाषिकदृष्ट्या अभ्यास केला. म्हणजे तो सोडला नाही मी विषय. अ, त्याचा कदाचित काय म्हणायचं मेडिकल दृष्ट्या मी केला नाही अभ्यास. वैद्यकीय दृष्ट्या नाही मी त्याचा अभ्यास केला. परंतु अनेक वैद्यांना मी ते ग्रंथ शिकवले भाषेच्या दृष्टीने. तर ते कदाचित मी जर आयुर्वेद केलं असतं, तर हे घडलं नसतं माझ्याकडून. त्यामुळे मी अर्थातच आई-बाबांची खूपच ऋणी आहे याबद्दल. त्यांनीच ते लहानपणापासून बीज माझ्यामध्ये रोवलं. आणि योगायोग म्हणजे ते ठरवलेलंच होतं. योगायोग असा झाला, की पुढे जीवनाचा जोडीदार पण मला याच क्षेत्रातला आणि उत्कृष्ट पंडित असा मिळाला. त्यामुळे मग हे असं आता चालू आहे काम पुढे. हे तुम्ही बोलत असताना मी मंत्रमुग्ध झालो म्हणायला काही हरकत नाही. कारण तुम्ही तासनतास जरी सांगत राहिला असं तरी ऐकायला बरं वाटलं असतं. पण आमच्यासारख्या अज्ञानी लोकांना ज्यांना तर्कशास्त्र म्हणजे काय माहिती नाही किंवा काही लोकांना न्यायशास्त्र म्हणजे काय माहिती नाही. कारण त्याची इंग्रजी भाषा म्हणजे इंग्रजी शब्द ते जास्त माहिती असतात. तर बरोबर. अगदी सोप्या भाषेमध्ये जर समजा तुम्हाला तर्कशास्त्र आणि न्यायशास्त्राबद्दल सांगत म्हणजे सांगता आलं तर फार बरं होईल. कारण आम्ही लहानपणी हो, सांग. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी खूप ऐकायचो. बरोबर, पण त्यांना बरोबर, तर्कतीर्थ का म्हणले? का का म्हणलं जातं? ह्याच्याबद्दल मला नेहमी बरोबर. कुतूहल होतं म्हणून. हं. सांगते. कसं आहे, की थोडंसं एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड सांगते मी आपल्या वाङ्मयीन ह्याची भारतीय वाङ्मयाची, की आता सगळ्यांनाच माहिती आहे, की भारतातलं वेद वाङ्मय हे सर्वात प्राचीन वेद वाङ्मय आहे ना, ते आता असं सगळ्यांना वाटतं, की ते फक्त कंठस्थ केलं आणि त्याचं परत-परत आवृत्ती करीत राहिलं, की त्याचा अभ्यास झाला. पण असं कधीच नव्हतं. वेदवाङ्मयामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, किंबहुना काय मंत्र आहेत, त्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी ऋषीमुनींनी बरेच प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्यासाठी ज्या आवश्यक त्या गोष्टी पण त्यांनी तयार केलेल्या आहेत. असं आहे, की अर्थ याचा कधीच आपल्याकडे शब्दार्थ असा होत नाही. म्हणजे प्रायमरी मीनिंग असा नाहीये. तर तो लक्ष्यार्थ ज्याला आपण म्हणतो किंवा सेकंडरी मीनिंग म्हणजे मीनिंग बिटवीन द लाईन्स असं म्हणलं तर जास्ती स्पष्ट होईल मला वाटतं, की त्यांना जो काही सांगायचं इंटेन्शन काय आहे त्यांचं त्या वाक्यामागचं किंवा त्या मंत्रामागचं, हे समजून घेणं याचा अर्थ आहे वेदाचा अर्थ समजून घेणं. नाहीतर मग जे आपल्यावरती आघात झालेले आहेत, ते प्रामुख्याने त्यांच्या शब्दार्थाने म्हणजे प्रायमरी मीनिंगला घेऊनच झालेले. पण तसं बरोबर नाहीये. म्हणजे आता
कसं मी सांगते तुम्हाला, की आई आपल्याला म्हणते किंवा एखाद्या मुलाला आई असं म्हणते, की "विषम भुंक्ष." एक उदाहरण सांगते मी. विषम भुंक्ष म्हणजे तू विष खा. आता जर असा आपण म्हणते, "अरे ही आई आहे का कोण आहे?" असा आपल्याला प्रश्न येईल. परंतु तिला खरं काय सांगायचं असतं, की "तू हे जे अयोग्य अन्न खातोयस ना, हे जणू काही विष खाल्ल्यासारखंच आहे. तुला हे खायचंय का? मग तू हे विष खा." म्हणजे ती वैतागाने चिडून तो आपलं ऐकत नाहीये म्हणून ती म्हणते, की "जा बाबा विष खा तू." म्हणजे तरी तो त्याच्यापासून परावृत्त होईल. परंतु जर हे माहीत नसलेल्या माणसाने जर नुसतंच ऐकलं, की विष खा, तर तो काय म्हणेल, "बापरे! कसली भयंकर आई आहे ही आणि ही आपल्याला सांगते, की विष खा." मुलाला सांगते, पोटच्या पोराला सांगते विष खा म्हणून. तर हा जो फरक आहे हा हे अगदी मी लौकिक भाषेतलं उदाहरण दिलं तुम्हाला. पण असे वेदांमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. किंवा काही वेळेस काय होतं, की एक यज्ञाचं प्रकरण असतं. त्याचा एक रेफरन्स असतो आणि एकाच रेफरन्समध्ये 2 विरुद्ध वाक्य आहेत. म्हणजे अ, एक सांगते, की एक अतिरात्र नावाचा याग आहे. हं. तर त्याच्यामध्ये एक पात्र लागतं त्या यागासाठी. तुम्ही जर यज्ञ बघितले असतील, तर त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारची भांडी वापरतात. लाकडापासून तयार केलेली असतात. त्यांना यज्ञ पात्र म्हणतात. तर ते पात्र जे आहे, ते पात्र जे काही यज्ञाचा आहुती देण्याचं द्रव्य, त्याला हविर द्रव्य म्हणतात. ते त्या यज्ञामध्ये घालण्यासाठी ते पात्र घेऊन त्याच्यानी ते आहुती अ, त्याच्यामध्ये घालावी असं सांगितलं. 5-6 वाक्य गेली, की परत सांगितलं, की नाही त्या पात्राने आहुती घातली नाही तरी चालतं. घालू नये असं. मग आता एकदा म्हणजे असं वाक्य आहे ते मूळ वाक्य, "अतिरात्रे षोडशीनं गृह्णाति." अतिरात्रामध्ये षोडशी नावाचं पात्र घेतो आणि थोड्या वेळाने आलं, "अतिरात्रे षोडशीनं न गृह्णाति." असं आलं. मग आता हे कसं एकाच कॉन्टेक्स्टमध्ये आलंय. पूर्ण परस्पर विरुद्ध वाक्य आहेत. मग हे कसं करायचं? ह्याचा अर्थ कसा लावायचा? तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं, की ते ऑप्शनल आहे. म्हणजे घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल. एखाद्याला उपलब्ध झालं नाही. त्यांनी समजा ते पात्र नाही वापरलं तरी चालेल आणि ज्याला उपलब्ध झालेलं आहे त्यांनी वापरलं तरी ते चालेल. असा त्याचा अर्थ आहे. आता प्रथम जर आपण बघितलं, एकदम जर बघितलं तर आपल्याला वाटतं, अरे एकाच रेफरन्समध्ये हे असं वेगळं-वेगळं, विरुद्ध-विरुद्ध काय बोलतायत? परंतु ते तसं नाहीये. तर त्याचा अर्थ विकल्प असा आहे. मग हे अर्थ कसे जाणून घ्यायचे? ह्याच्यासाठी मग इतर जी षडंग आहेत, म्हणजे वेदांचं कसं आहे, की वेद म्हणजे मंत्रसंहिता. त्यानंतर ब्राह्मण म्हणून एक भाग येतो. त्याच्यामध्ये काही कथा, काही इतिहास, काही यज्ञांची वर्णनं असा सगळा विषय आलेला आहे. त्यानंतर आरण्यक म्हणून एक ग्रंथ येतो. तो त्याच्यामध्ये हळू प्रवृत्ती मार्गाकडून निवृत्ती मार्गाकडे कसं जायचं, लौकिक म्हणजे आता आपण गृहस्थ जीवन जगतो सगळे. मग आपल्याला शेकडो गोष्टी लागतात, शेकडो माणसं लागतात, नाना तऱ्हेची उपकरणं लागतात. परंतु कधीतरी अशी वेळ येते, की नको बाबा हे उपकरणं आणून त्यांचं मेंटेनन्स करण्यापेक्षा काही नको आता. म्हणजे कधीतरी हे सगळं सोडून आपल्याला आता दुसऱ्या कुठल्यातरी प्रवासाला जायचंय, हे शरीर पण सोडायचंय. तर मग त्या आत्मोन्नतीसाठी काहीतरी विचार करायला पाहिजे. त्यामुळे हे सगळं जे जग आहे, हे नष्ट होणार आहे, नश्वर आहे. जो कोण शाश्वत आहे आत्मा, त्याचा आता विचार करायला पाहिजे. त्याची सुरुवात ह्या आरण्यक ग्रंथांपासून होते आणि ते अरण्यात जाऊन शिकवले जातात किंवा अरण्यात तयार झाले म्हणून त्यांना आरण्यक असं म्हणतात. आणि मग येतो उपनिषदांचा विचार, ज्यामध्ये शुद्ध तत्वज्ञानाचा विचार येतो. ज्याच्यामध्ये आत्मस्वरूप कसं ओळखायला पाहिजे. मग ते ओळखल्यानंतर त्याच्याशी सतत अनुसंधान कसं राहिलं पाहिजे. त्याचा अनुभव कसा आला पाहिजे. हा सगळा विचार उपनिषदांमध्ये येतो. आणि यानंतर उपांग येतात. त्यांना षडंग म्हणतात. त्याच्यामध्ये मग निरुक्त, निघंटू, श्रौतसूत्र, कल्पसूत्र, व्याकरण, छंद, शिक्षा ही सगळे विषय येतात. तर हे कशासाठी? तर वेदांचं जे तुम्ही श्रवण केलं तर ते पद्यात्मक आहे. ते गद्य नाहीये. म्हणजे काय म्हणायचं पोएट्री आहे, प्रोज नाहीये. तर त्याला एक काहीतरी मीटर आहे, छंद आहे. तर त्या छंदांचं मग ते कुठला छंद किती अक्षरांचा असतो, आधी कुठलं अक्षर, मग कुठलं अक्षर, पुढे जोडाक्षर आलं तर काय करायचं? त्यानंतर स्वर आहेत वेदांना. उच्च जसे आपले काय म्हणायचं मंद्र स्वर, मध्यम स्वर, तीव्र स्वर तसे आहेत. तसे उदात्त, अनुदात्त, स्वरित असे
स्वर देऊनच ते वेदांचे मंत्र म्हणले जातात. मग त्या स्वरांचं व्याकरण काय आहे? हे सगळं समजण्यासाठी पाणिनींनी व्याकरणशास्त्र दिलं. त्याच्यानंतर वेदांमधल्या काही विशिष्ट शब्दांचे अर्थ कळण्यासाठी निघंटू आणि त्या शब्दांची व्युत्पत्ती कशी झाली म्हणजे एटिमॉलॉजी ज्याला म्हणतो आपण, त्याच्यासाठी निरुक्त हा विषय आहे. आणि त्यानंतर व्याकरण सांगितलं, छंदशास्त्र सांगितलं, ज्योतिषशास्त्र एक येतं की यज्ञयागांचं शास्त्र असल्यामुळे कुठल्या मुहूर्तावरती यज्ञ सुरू करायचा ह्याच्यासाठी ज्योतिषशास्त्र आलं. फलत ज्योतिष हे भारतीयांचं शास्त्र नाहीये, त्यामुळे आपल्याकडे फलत ज्योतिषाचा कुठेही विचार नाही. आपल्याकडे आहे तो गणित ज्योतिषाचा विचार आहे, म्हणजे ग्रहांची गती, ग्रहण कसं काढायचं, चांगला मुहूर्त कसा काढायचा, पृथ्वीची गती कशी आहे, त्या दिवशी किती मिनिटांनी सूर्योदय होणार, किती मिनिटांनी सूर्यास्त, हे सगळं आपल्याकडच्या त्या ज्योतिषशास्त्रामध्ये येतं. आणि शिक्षेमध्ये उच्चारण कसं होतं शब्दांचं, कुठून होतं, त्याला काय म्हणायचं, म्हणजे कंठातून क वगैरे शब्द जे आहे वर्ण आहेत ते कंठातून होतात, प वगैरे ओठांच्या साहाय्याने होतात. ह्या सगळ्या विषयांचा विचार ह्या सगळ्या ऋग्वेदाच्या वेदांच्या षडंगांमध्ये केलेला आहे. आणि ह्यानंतर आता हे सुद्धा सगळं क्लिष्ट भाषेत आहे, म्हणजे आजच्या भाषेत आपण टेक्निकल किंवा कोड लँग्वेज मध्ये आहे. तर ही भाषा कशी समजून घ्यायची, मगाशी मी म्हटलं तसं की एकाच प्रकरणात जर परस्पर विरोधी वाक्य आली तर ती समजून कशी घ्यायची, त्याच्यासाठी मग हळूहळू विचार सुरू झाले आणि मग ह्या दर्शनशास्त्रांचा उगम झाला. जी षडदर्शन आपल्याकडे सांगितली जातात आणि व्याकरण एक आहे. षडदर्शनांमध्ये न्याय हे एक दर्शन आहे, वैशेषिक दर्शन आहे, त्यानंतर सांख्य आणि योग दर्शन आहे, आणि मग पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. उत्तरमीमांसा म्हणजेच वेदांत, ज्याला शंकराचार्यांनी जो वेदांत सांगितला. आणि तशी बरीच स्कूल्स आहेत वेदांताची, पण त्यातली प्रमुख 8 स्कूल्स आहेत. आता जे न्यायशास्त्रावर तुम्ही मला गिरीशजी प्रश्न विचारला, तर न्यायशास्त्र आणि तर्कशास्त्र हे सिनोनिम्स आहेत. त्यालाच लॉजिक असं म्हणतात. इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर त्याला लॉजिक असं म्हणता येईल. आता हे काय करतं न्यायशास्त्र, तर हे प्रामुख्याने प्रमाणांचा विचार करतं. प्रमाण म्हणजे काय, तर मीन्स ऑफ नॉलेज, म्हणजे एखाद्या विषयाचं, एखादा जर ऑब्जेक्ट आपल्या समोर असेल त्याचं ज्ञान आपल्याला किती तऱ्हाने होऊ शकतं. एखादा विषय असा आहे की आता मी तुमच्याशी बोलतेय ना, तुम्हाला खरं म्हणजे असं वाटतंय की तुम्ही मला प्रत्यक्ष बघताय, पण तुम्ही मला प्रत्यक्ष बघत नाही आहात, तुम्ही माझी प्रतिमा बघताय. तर त्यामुळे तुम्हाला माझं ज्ञान कसं होतंय हे प्रत्यक्षाने होत नाही, हे अनुमानाने होतंय. की तुम्हाला माझा आवाज येतोय, तुम्हाला माझं चित्र दिसतंय, त्यामुळे तुम्ही अशी कल्पना करताय की अरे ही अपर्णा आहे. प्रत्यक्ष आपण एकमेकांना भेटत नाही आहोत. तुमच्या बाबतीत पण मला तसंच ज्ञान होतंय की पूर्वी मी संदीपजींचा फोटो त्यांच्या डीपीवर पाहिल्यामुळे मी ओळखलं की हा हे संदीपजी असावेत, आणि मग त्यांच्या बोलण्यावरून कन्फर्म झालं की हे संदीपजी आहे. तर म्हणजे जरी आपण प्रत्यक्ष बघत असलो तरी सुद्धा हे प्रत्यक्ष नाही. प्रत्यक्ष म्हणजे परसेप्शन, जे डायरेक्ट आपल्या सेन्स ऑर्गन्स आणि ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टनी ज्ञान उत्पन्न होतं, त्याला म्हणतात परसेप्शन किंवा प्रत्यक्ष. तर ते 5 ज्ञानेंद्रियांनी आपल्याला ज्ञान होतं हे तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. त्यामुळे सगळ्याच विषयांचं ज्ञान किंवा एखाद्या सुद्धा विषयाचं ज्ञान आपल्याला किती तऱ्हांनी होऊ शकतं. आता समजा मोठा विषय असला, एक पृथ्वी हा जरी विषय घेतला तरी सगळी पृथ्वी काही आपण प्रत्यक्षाने जाणून घेऊ शकत नाही. ती प्रत्यक्षाची मर्यादा आहे, प्रत्यक्ष ज्ञानाची. मग कशाच्या सहाय्याने आपण, आता तुम्ही सगळेजण माझ्याशी एवढ्या लांबून बोलताय, हे पण मी एक अनुमानच केलेला आहे. नाहीतर मी कन्फर्म प्रत्यक्ष येऊन कसं करू शकते की खरंच तुम्ही लंडनमध्ये बसला आहात की कुठेतरी मुंबई पुण्यात बसलेला आहात. हे मी अनुमानानेच आता जाणते की हे इथं मी असं जोडलेलं आहे आणि हे इथून मला सगळं कळतंय की हा हे तिथून सगळं येतंय, त्यावरून मी अनुमान केलं. त्यामुळे अनुमान म्हणजेच इन्फरन्शियल कॉग्निशन हा दुसरा प्रकार झाला. दुसरं प्रमाण दुसरा जो आहे तो म्हणजे उपमान, म्हणजे सिमिलॅरिटी. 2 वस्तूंमधलं सादृश्य दाखवून ज्ञान. आता हे सादृश्य दाखवून ज्ञान कसं होतं, तर मी तुम्हाला एक एकदम शास्त्रातलं पारंपरिक उदाहरण देते की एक नागरिक आहे, म्हणजे सिटीझन आहे, आणि एक आहे जंगली माणूस, अरण्यातला माणूस.
तर तो जो शहरातला माणूस आहे त्याला माहित नाही की गवय म्हणजे याला काय आपण बायसन म्हणतो, तो कसा दिसतो. म्हणून तो जंगलातल्या माणसाला विचारतो की कीदृश हा गवय हा, कसा असतो गवय. त्यावर तो जंगलातला माणूस आहे त्याला दोन्ही पशु माहितीत, गाय पण माहिती आणि गवय पण माहिती. म्हणून तो काय सांगतो त्याला, गो सदृशो गवयः. गायीसारखाच असतो, फक्त जरा धिप्पाड असतो आणि मोठा दिसतो, जरासा शक्ती जास्त असते त्याच्यामध्ये, एवढं तो सांगतो. आणि तो त्याच्या वाटेने गेला, हा ह्याच्या वाटेने आला. कधीतरी हा शहरातला माणूस कुठेतरी झू मध्ये वगैरे जातो आणि तिथे त्याला तो बायसन दिसतो. होतं त्या माणसाचं की हा जो समोर दिसणारा प्राणी आहे, हा दिसतोय तर खरा गायीसारखा, पण हा गाय तर नाही. मग त्याला त्या माणसाचं वाक्य आठवतं की अरे गो सदृशो गवयः. आणि मग त्याला त्या हा गवय आहे असं निश्चयात्मक ज्ञान होतं. हं. आणि चौथा प्रकार आहे तो शब्दप्रमाण. शब्दप्रमाण जे आहे ना, हे कसं होतं आपल्याला की त्या विषयातील म्हणजे आपण सगळेजण बऱ्याच वेळा आता शब्दप्रमाणानेच शिकत असतो. किंवा हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स वरून जे ज्ञान होतं आपल्याला, शब्दाने होणारं ज्ञान ते शब्दप्रमाण. आता मी तुमच्यावर विश्वास ठेवला ना, कारण का तुम्ही मला फसवणार नाही हे मला माहिती. आप्तवचनम शब्दः असं म्हटलेलं आहे. त्या आप्त शब्दाचा अर्थ नातेवाईक किंवा रिलेटिव्हज असा नाही. आप्त शब्दाचा अर्थ असा आहे की जो ऑथेंटिक पर्सन, ज्याच्यावर आपण निर्धास्तपणे विश्वास ठेवू शकतो. अशा व्यक्तीने आपल्याला जे ज्ञान दिलेलं असतं, त्याला म्हणायचं शाब्द ज्ञान. जे शब्दानी होतं. कोणीतरी सांगून आपल्याला ते ज्ञान होतं. आता ही जी सगळी अनुमानापासून पुढची ज्ञानांची प्रमाणं आहेत, ती सगळी प्रत्यक्षावर अवलंबून आहेत काही प्रमाणात. काहीतरी आपल्याला थोडंसं माहीत असल्याशिवाय नुसतंच काल्पनिक ज्ञान कधीतरी मग ते चुकीचं ठरू शकतं आपलं. तर या सगळ्यांचा विचार म्हणजे हे ज्ञान कसं होतं, हे होताना पुढच्या माणसाच्या बुद्धीमध्ये, मनामध्ये काय प्रोसेस घडतो, तो कसा विचार करतो, ह्या सगळ्याचा विषय ह्या तर्कशास्त्रामध्ये केलेला आहे. किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ आपल्याला जेव्हा कळतो, तेव्हा नक्की काय काय होतं, म्हणजे एन्कोडिंग आणि डिकोडिंग हे कसं होतं, ह्या सगळ्याचा विचार न्यायशास्त्रामध्ये केलेला आहे. आणि मग समजा आता परसेप्शन एक आपण समजा उदाहरणादाखल घेतलं, तर त्याच्यासाठी किती विचार करायला लागेल, की हे मला जे आता इथे परसेप्शन होतंय, तर इथे पुरेसा प्रकाश आहे का? इथे मला जी वस्तू दिसती आहे, ती माझ्या डोळ्यांच्या पासून पुरेशा अंतरावर आहे का? कारण अति लांब असेल, तरी मला भ्रम होईल, की अरे हा नक्की माणूस उभा आहे, की एखादा पिलर उभा केलेला आहे, असं मला वाटते. त्यामुळे अंतर डोळ्यांपासून पुरेसं आहे का? माझे डोळे स्वच्छ आहेत का? म्हणजे माझ्या डोळ्यांची क्षमता आहे का त्या पूर्ण विषयाचं ज्ञान ग्रहण करण्याची? का त्या डोळ्यांना काही त्रास आहे? मग मी हे असं काहीतरी उपकरण वापरून ती माझी क्षमता वाढवू शकतो. असा सगळा विचार केल्यानंतर हा दिसणारा जो समोर विषय आहे किंवा ऑब्जेक्ट आहे, म्हणजे आता पुस्तक आहे ना, आपण पुस्तक बघतो. ते खरंच पुस्तक आहे का पुस्तक सदृश कुणी काहीतरी करून इथे ठेवलेलं आहे? आता समजा केक असेल पुस्तकाच्या आकाराचा, म्हणजे हल्ली ते सगळं फार YouTubeवर सगळं येतं, म्हणून मी हे उदाहरण देते तुम्हाला, की पुस्तकाच्या आकाराचा केक करून ठेवला असला, तरी मी समजा काही एकदम दुसऱ्या ह्याच्यातून बघितलं, अरे पुस्तक असं. मग थोड्या वेळाने मला कळतं, की अरे हे पुस्तक नाही, हा तर केक आहे पुस्तकाच्या आकाराचा. परंतु जेव्हा मला अगदी सगळं काही व्यवस्थित असतं, त्याला म्हणतात कारणसामग्री. म्हणजे काय म्हणूया आपण त्याला ग्रुप ऑफ रिझन्स. सगळं व्यवस्थित आहे, प्रकाश व्यवस्थित आहे, खराच तो ऑब्जेक्ट तिथे आहे, माझे डोळेही व्यवस्थित आहे आणि माझं मनही त्या विषयाकडे आहे व्यवस्थित, त्या ऑब्जेक्टकडे मी बघत आहे. आणि असं सगळं झाल्यानंतर जे परसेप्शन होतं, दॅट इज ट्रू परसेप्शन. ते खरं परसेप्शन. असा सगळा आता हे अगदीच मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. एक परसेप्शन या विषयावरती कमीत कमी आपल्याला ज्ञात असलेले 100 तरी ग्रंथ मिळतील आपल्याला, केवळ परसेप्शन या विषयावर. त्यानंतर इन्फरेन्शियल कॉग्निशन तर म्हणजे त्याच्यासाठीच त्याला न्यायशास्त्र, न्याय याचा अर्थ युक्ती असा पण आहे. म्हणजे आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी चांगली आर्ग्युमेंट्स कशी करावीत, निर्दुष्ट आर्ग्युमेंट्स कशी करावीत, ह्या सगळ्याचं ज्ञान ह्या इन्फरेन्शियल कॉग्निशनमुळे होतं.
आणि उपमान जे आहे सादृश्याने दाखवणारं ते काही गोष्टी ह्या सादृश्यानेच कळू शकतात त्याच्यासाठी त्या आहेत. आणि शब्दप्रमाण तर आहेच म्हणजे वेदांचं प्रामाण्य मानण्यासाठी शब्दप्रमाणाचा खूपच उहापोह केवळ न्यायशास्त्रात नाही तर इतर शास्त्रांमध्ये सुद्धा झालेला आहे. तर आता मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की षडदर्शन आहे. त्यातलं न्यायशास्त्र हे एक आता मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की जे अगदी आमच्या म्हणजे विद्यापीठात जे वाक्य आमच्या नेहमी कानावर पडायचं ते इट डील्स विथ मीन्स ऑफ नॉलेज. एवढं काम ते शास्त्र करतं लॉजिकली युक्त्या करणं आणि हे नेहमी आर्ग्युमेंट्स असतात खंडन आणि मंडन. म्हणजे मी एक काहीतरी स्टेटमेंट केलं ते त्याला पटलं नाही म्हणून तो खोडणार पण त्याच्यासाठी त्याने काहीतरी रिझनिंग केलं पाहिजे. नुसतंच मला हे पटत नाही असं शास्त्रामध्ये चालत नाही. शास्त्रामध्ये नेहमी का असा प्रश्न विचारायला वाव आहे. आता इथे एक थोडंसं विषयांतर होईल पण मी एक तुम्हाला सांगणं गरजेचं आहे आणि ते इथे म्हणजे योग्य मला वाटतो प्रसंग सांगण्यासाठी की नेहमी भारतीय शास्त्रांवरती असा आक्षेप केला जातो म्हणजे हे भारतीयच करतात. आता सुद्धा माझ्या एका मैत्रिणीने तसा आक्षेप घेतलेलाच आहे आणि त्याला मी दुपारीच त्याच्यावरती तिच्याशी बोलले की हे तू जे डोक्यात पूर्वग्रह घेऊन ठेवलेला आहेस तो बरोबर नाही. भारतीय शास्त्रांवरती असं ऑब्जेक्शन आहे की त्यांच्याकडे का असं विचारायची परवानगी नाही, अनुमती नाही. तर हे साफ खोटं आहे. असं जर असतं तर एकट्या ब्रह्मसूत्र जी वेदांताची मूळ सूत्र आहे त्याच्यावरती 8 वेगवेगळ्या तऱ्हांनी विचार झाले नसते. एकट्या गीतेवर अनेकांनी एवढी मोठी भाष्य लिहिली नसती आणि एवढे ग्रंथही तयार झाले नसते. त्यामुळे आपल्याकडे का कसं हे विचारायचं तुमचं हे युक्ती बरोबर नाही माझी ही युक्ती त्याच्यावरती अशी आहे म्हणजे जसं वकिलीच्या व्यवसायात आर्ग्युमेंट्स चालतात त्याच्यासाठी हे एव्हिडन्सेस आहेत हे प्रमाण आहेत असं सांगून भरपूर विचार झालेला आहे आणि तिथे विचार करताना लहान मोठा गुरु शिष्य हा भेद कधीही होत नाही. जो युक्ती सांगेल त्याची युक्ती जर तुम्हाला खोडता आली नाही तर ते काय म्हणतात ठीक आहे असती बाधक आहे. जोपर्यंत ह्याला आम्हाला काही विरुद्ध आर्ग्युमेंट तुला हे करणारं मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमचं मत मान्य करतो. परंतु याचा अर्थ ते फायनल आहे किंवा तो डिसिजन आहे असा त्याचा अर्थ नाही. ही आपल्याकडे पद्धत आहे. मग हा आक्षेप किंवा हे ऑब्जेक्शन का आलं तर आपल्याकडे ना 2 शास्त्र मानलेली आहेत. शास्त्रांच्या 2 तऱ्हा मानलेल्या आहेत. एक आहे उपदेशशास्त्र आणि दुसरं आहे परीक्षाशास्त्र. आता हे जे उपदेशशास्त्र आहे ना इथे तुम्हाला काही वेळेस अनुभव येण्याची गरज असते. त्याच्यासाठी तिथे प्रश्न विचारायचा नाही. म्हणजे गुरूंनी जर सांगितलं की तू लवकर उठ तर लवकर उठायला पाहिजे. का उठायचं माझा वातच वाढतो असं होतं हे आर्ग्युमेंट्स करायचे नाहीत तिथे. परंतु गुरुजींनी जर सांगितलं की न्यायशास्त्रामधलं अनुमान प्रमाण हेच फक्त श्रेष्ठ प्रमाण आहे तर तिथे निश्चित आक्षेप करा तुम्ही गुरुजींच्या वरती. नाही प्रत्यक्ष हे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे कारण अनुमान हे प्रत्यक्षारोप त्याला कारण दिलं पाहिजे. पण का आक्षेप करतोय मी तिथे गुरुजी तुम्हाला मान्य करतील. परंतु इकडे जे उपदेशशास्त्र आहे म्हणजे आपण सुद्धा बऱ्याच वेळा व्यवहारात पण हे उपदेशशास्त्र वापरतो. म्हणजे लहान मुलांना म्हणतो हे बघ आत्ता तू माझं ऐक तू मोठा झालास की आपोआप ह्याचं कारण तुला कळेल. तसंच ह्या उपदेशांचं आहे म्हणजे आता जसं सत्यम वद धर्मंचर असं सांगितलं किंवा नीतिमार्गाने अनुसरण करा खोटं बोलू नका आई वडिलांना मान द्या. ह्याची सामान्य कारणं जरी आपल्याला माहित असली ना तरी ह्याच्या मागचं जे महत्वाची काही कारणं असतील आत्मोन्नतीसाठी हे सगळे उपदेश आहेत. आणि हे लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यांनी हे उपदेश केले त्यांना आपल्याकडून काहीच नकोय. ते अजिबात त्यांना कसलाही स्वार्थ नाही. त्यामुळे त्यांनी जे सांगितलंय ते आपल्या हितासाठी असं म्हणून त्या ठिकाणी आपण प्रश्न करू नये. तरी पण केले तर त्याचं उत्तर ते देणार आपल्याला. पण ते समजण्याची आपली क्षमता असायला पाहिजे. म्हणून जे उपदेशशास्त्र आहे तिथे फारसे प्रश्न करण्याचा आपल्याला अवसर नाही संधी नाही. परंतु जे परीक्षाशास्त्र आहे तिथे तुम्ही यथेच्छ प्रश्न करा यथेच्छ आक्षेप घ्या ऑब्जेक्शन्स घ्या आर्ग्युमेंट्स करा सगळं करा. कुणीही अडवत नाही तुम्हाला. आणि ते मी छोटीशी एक आता क्लिप पाठवली ती तुम्ही सगळेजण बघा की ते कसे आमचे विद्यार्थी एकमेकांशी भांडत आहेत.
त्याच्यामुळे भारतीय शास्त्रांबद्दलचा हा पूर्वग्रह आपण मनातनं काढून टाकला पाहिजे. आपण म्हणजे इतर जण आपोआप काढतील. त्यामुळे न्यायशास्त्र जे आहे ते मुळात आर्ग्युमेंट शिकवण्यासाठीच झालेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. कसं बोलायचं म्हणजे पुढच्याच्या वाक्यात शब्दात आपण सापडणार नाही, परंतु तो आपल्या शब्दात सापडू शकेल. हे सगळं छल कपट जे काय होतं ना वकिलीमध्ये, ती सगळी आर्ग्युमेंटची पद्धत आपल्याला न्यायशास्त्र म्हणजेच तर्कशास्त्र म्हणजेच लॉजिक हे आपल्याला शिकवतं. दुसरं शास्त्र सांगितलं मी वैशेषिक. तर हे वैशेषिक न्यायशास्त्राचे प्रणेते आहेत गौतम ऋषी. आपल्याकडे प्रत्येक ह्याची रचना कशी आहे की पहिल्यांदा सूत्र आहेत म्हणजे न्यायसूत्र रचली, त्यानंतर त्याच्यावर भाष्य झालं, मग भाष्यावर वार्तिक आणि मग पुढे असंख्य टीका, परीक्षण, कॉमेंट्रीज वगैरे वगैरे प्रचार भरपूरच त्याचा सगळा प्रसार होतो, मोठं होतं सगळं. तसं न्यायशास्त्राचे प्रणेते आहेत गौतम ऋषी. वैशेषिक शास्त्राचे प्रणेते आहेत कणाद ऋषी. ह्यांना कणाद म्हणत होते का, तर त्यांनी परमाणूचा शोध लावला, अणूचा शोध लावला की पदार्थाचा सगळ्यात शेवटचा जो कण आहे तो अणु आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणून आणि त्याला अनुसरूनच आणि म्हणून त्याला मग असा प्रश्न निर्माण झाला की एक परमाणू हा दुसऱ्या परमाणूपासून वेगळा आहे हे कसं जाणायचं. तर त्याच्यासाठी त्यांनी प्रत्येक परमाणूमध्ये एक विशेष पदार्थ असं मानलं आणि म्हणून ह्या शास्त्राला वैशेषिक असं नाव पडलं की विशेषाबद्दल चिंतन करणारं शास्त्र म्हणून वैशेषिक शास्त्र. हे बरंच आपल्याला फिजिक्स, आता जे मॉडर्न फिजिक्स आहे ह्याच्या जवळ गेल्यासारखं दिसतं. त्याच्यामध्ये अनेक विषय तसे आलेले आहेत, परंतु न्याय आणि वैशेषिक या दोघांची विचारसरणी समान असल्यामुळे ती जोडशास्त्र झाली, म्हणून न्याय वैशेषिक असं म्हणतात. त्यानंतर सांख्य आणि योग. योगशास्त्र प्रसिद्ध आहे, त्याच्याबद्दल काही जास्त बोलायची गरज नाही. आणि योगशास्त्रानी आपलं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी प्रत्येक शास्त्राची आपली आपली एक स्वतंत्र फिलॉसॉफी आहे, आपलं एक स्वतंत्र लॉजिक आहे, त्यानुसार त्यांनी मांडणी केली आहे. पण ती मांडणी सगळी न्यायशास्त्राच्या भाषेत केलेली आहे. म्हणून न्यायशास्त्र आणि व्याकरण हे तर पाहिजेच, ग्रामर शिवाय आपण चांगली भाषा बोलू शकत नाही. म्हणून म्हणतात की काणादम पाणिनीयांच्या, काणाद शास्त्र म्हणजेच न्याय आणि वैशेषिकाला मिळून कणादांनी रचलेलं म्हणून काणाद. तर ते आणि पाणिनीय म्हणजे जे व्याकरण शास्त्र आहे ते पाणिनी ऋषींनी रचलेलं आहे. म्हणून हे कसे सर्व शास्त्रोपकारकम, सर्व शास्त्रांवरती उपकार करणारी ही दोन शास्त्र आहेत. म्हणून ही दोन्ही शास्त्र निदान प्रायमरी स्टेज पर्यंत तरी शिकली पाहिजेत असं एक परंपरा आपल्या ह्याच्यामध्ये आहे, ज्ञानाच्या परंपरेमध्ये. सांख्य आणि योग ह्याच्यामध्ये परत हाच विचार केलेला आहे की जग निर्माण कसं झालं, त्याच्यामध्ये किती तत्व आहेत, कुठल्या तत्वापासून काय तयार झालं, ह्या सगळ्याचा तो विचार केलेला आहे. आता एकेका शास्त्रावर बोलायचं तर आपल्याला काय एक दिवसही कदाचित पुरायचा नाही अशी त्या शास्त्रांची ही आहे. मी अगदी थोडक्यात सांगून पुढे जाते. त्यानंतर येतं पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. पूर्वमीमांसा हे जे शास्त्र आहे हे प्रामुख्याने वेदातील जो यज्ञ भाग आहे, यज्ञ विषय आहे, त्यांच्याबद्दल डीलिंग करतं. त्यांचं म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा आता दोन प्रकारचे यज्ञ आहेत, एक आहे श्रौत यज्ञ, दुसरा आहे स्मार्त यज्ञ. तर स्मार्त यज्ञ म्हणजे हे जे आपण आजकाल बघतो, गणेश याग केला, दत्त याग केला, संहिता सहाकार केला वगैरे, जे काय सर्वसामान्य लौकिक आपण जे आता यज्ञ बघतो ह्यांना म्हणतात स्मार्त यज्ञ, म्हणजे हे स्मृतींनी यांचं वर्णन केलेलं आहे. परंतु श्रौत यज्ञ हे जे आहे हे खूपच मोठं प्रकरण आहे. त्याच्यासाठी ते अग्निहोत्राची विशिष्ट दीक्षा घ्यावी लागते, त्यानंतर तेवढी वर्ष त्या अग्नीची उपासना करावी लागते त्याच पद्धतीने, आणि त्यानंतर मग अनेक जसे तुम्ही
रामायणात वगैरे ऐकलं असेल की राजसूय यज्ञ महाभारतात ऐकला, अश्वमेध यज्ञ रामायणात ऐकला, रामाने केला. तर ते सर्व करण्याची योग्यता त्यानंतर अंगी येते. तर हा जो श्रौत यज्ञाचा भाग आहे, की कुठला यज्ञ कुठल्या कामनेसाठी करायचा, त्याची देवता कोण, त्याची हविर द्रव्य काय, मग त्यांची पद्धत कशी, आधी कुठलं कर्म झालं पाहिजे, नंतर कुठलं कर्म झालं पाहिजे आणि हे सगळं कसं आहे सांगा, यज्ञ म्हणजे एका माणसाचं काम नाहीये, हे टीम वर्क आहे. शेकडो माणसं त्याच्यासाठी लागतात. म्हणजे जसे ऋत्विज म्हणजे तिथले पुरोहित लागतात, तसंच त्या ज्या काही वस्तू आहेत, हविर द्रव्य जी म्हणतात, जे आहुती घालायच्या वस्तू आहेत, त्या आणून देणारे काही विशिष्ट लोक आहेत, ते सुद्धा लागतात. त्याच्यानंतर भोजन बनवणारे लोक लागतात. स्त्रियांची तिथे गरज पडते, यजमान पत्नीची गरज असते. सगळ्यांनी मिळून करायचं ते टीम वर्क आहे. तर ते कुठल्या वेळी कुणी करायचं त्याला पण एक क्रम आहे. त्यानुसारच ते गेलं पाहिजे पुढे. कुठलंही कर्म आधी केलं, कुठलंही नंतर तसं नाही चालत. प्रत्येक ह्याची स्टेप आहे, त्यानुसार त्यांच्या त्या ह्यानीच पुढे गेलं पाहिजे. त्या वेळीच ते हविर द्रव्य तयार झालं पाहिजे, तितक्याच प्रमाणात तयार झालं पाहिजे. हा सर्व विषय आणि जो मी सुरुवातीला सांगितला, की वेदाचा अर्थ लावण्याची किंवा त्यांच्या वेदात आलेल्या वाक्यांचं इंटरप्रिटेशन म्हणूया आपण. इंटरप्रिटेशन करण्याची जी काही तत्व आहेत, जे काही नियम आहेत, ते या मीमांसा शास्त्राने सांगितलेले आहेत. आणि त्याचा उपयोग लौकिकामध्ये जसं न्यायशास्त्राचा मी आता म्हणलं, की वकिलीमध्ये उपयोग होतो, तसंच मीमांसा शास्त्राचा पण होतो. म्हणजे इंटेन्शनल मीनिंग किंवा मीनिंग बिटवीन द लाईन्स हे शोधण्यासाठी या मीमांसा शास्त्राचा अतिशय उपयोग होतो. आणि भारतामध्ये मार्कंडेय काटजू म्हणून जे सुप्रीम कोर्टाचे जज होते, त्यांनी या शास्त्राला अनुसरून बरेच जजमेंट्स दिलेली आहेत. ती तुम्हाला नेटवर अवेलेबल पण आहेत, तुम्ही बघूही शकता. त्याच्यात त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि पुस्तकही लिहिलेलं आहे त्यांनी या विषयावरती. म्हणजे आजही लोक त्याचा उपयोग करत आहेत. ते अगदीच कालबाह्य झालंय हे आपण पसरवलेली अफवा आहे असं म्हणूया. रूमर आहे ही एक, की आमची शास्त्र कालबाह्य झाली आहे, त्यांचा काही उपयोग नाही. परंतु खरोखर यांचा खूपच आजच्या ह्याच्यामध्ये उपयोग होतो. काय आहे, की भौतिक आणि वैचारिक असे 2 प्रकार आहेत. म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला जे सुखसाधनं लागतात, त्याच्यासाठी तुमच्या भारतीय शास्त्रांचा काय उपयोग आहे? असं म्हटलं तर वैचारिक लेव्हलवरची जी गोष्ट आहे, ती तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये तुमच्या ह्यानी आणू शकता ना. एक आपल्याला आइन्स्टाईननी सूत्र दिलं, E इज इक्वल टू काय MC स्क्वेअर काय दिलं, त्याचा उपयोग करून काय-काय बनलं सांगा. तसंच ह्या भारतीय शास्त्रांचं जे आहे, की तुमच्या विचार पद्धतीला अधिकाधिक शुद्ध करणं, अधिकाधिक तीक्ष्ण करणं, हा यांचा उपयोग आहे. तो उपयोग मी तुमच्या शास्त्रात कुठे कॉम्प्युटर करायचं, कसा करायचा म्हणून सांगितलंय? नाही सांगितलं. नाही सांगितलं. मग आता मी आजकाल थोडंसं sarcastic उत्तर देते, की कसं आहे, आमचे ऋषीमुनी हे त्रिकालदर्शी होते. त्यांना माहीत होतं, की हा जो काही कचरा तयार होणार आहे, तो सगळ्या जगाला घातक ठरणार. त्याच्यामुळे त्यांनी तेवढे तरी दिवस जग बाबा शुद्ध राहावं, प्रदूषित होऊ नये, ह्याच्यासाठी ह्या सगळ्याची निर्मिती केली नाही. नाहीतर त्यांनी केली असती. हे उत्तर बरोबर नाहीये, लॉजिकल नाही हे मला माहिती आहे. पण मला तात्कालिक त्यांचं काहीतरी तोंड बंद करायसाठी सांगायला पाहिजे. म्हणजे त्यांना विचारप्रवण करायला पाहिजे. मग ते एकदा खाली आले, की मग मला सांगता येतं, की पूर्ण 2 वेगळ्या विचारधारा आहेत. त्यांचं हे आयुष्याचं ध्येय, विचार करण्याची पद्धत वेगळी होती. ह्यांची वेगळी आहे. आम्ही असा कुठेही दावा करत नाही, की सगळं जगातलं ज्ञान जे आहे ते आमच्या ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे. परंतु जे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे जगाचं हित निश्चित होणार आहे. त्या बाबतीत भारत विश्वगुरू होऊ शकतो. आध्यात्मिक बाबतीत विश्वगुरू होऊ शकतो. भौतिक बाबतीत लक्ष घालणं त्याच्यात भारतीय मनाला रसच नाही. खरं बोलायचं म्हणजे. त्यांचं सगळं जे काय आहे ते आध्यात्मिक दृष्टीनेच विचारप्रवण आहेत भारतीय आणि हाच त्यांचा काय म्हणतात इसेन्स आहे वागण्याचा, त्यांचं जे सार आहे, तत्व आहे, हे भारतीयांचा हाच मेन फरक आहे. म्हणजे तो कितीही आता आपल्याला असं वाटू दे, की कितीही भारत हा खालच्या दर्जाला चाललेला आहे आणि कितीही तो आता स्वतःच्या विचारधारेपासून गडगडलेला आहे. परंतु असं असलं ना, तरी सुद्धा कुठेतरी ती अशी एक छोटीशी का होईना क्षीण अशी धारा सापडते, की तिथून तो पुनरुज्जीवित होऊ शकतो. पुन्हा चांगले विचार करू शकतो. कारण ते त्यांच्या ह्याच्यातच आहे, रक्तातच आहे म्हटलं तरी
चालेल. हा मुख्य फरक आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शास्त्राचा अगदी भौतिक आयुष्यात काय उपयोग आहे, हा वेगळा विषय आहे. आणि ह्या शास्त्रांचा म्हणजे दर्शनशास्त्रांचा उपयोग होणारच नाही. त्याच्यासाठी इतर शास्त्र निर्माण केलेली आहेत आपल्याकडे. धातुशास्त्र आहे, वास्तुशास्त्र आहे. मग योगशास्त्र जे आहे ते मानसशास्त्राला उपयोगी पडतं. त्याच्यानंतर भाषाशास्त्र म्हणजे लिंग्विस्टिक्स वगैरे शास्त्र आहेत. अनंत आयुर्वेद आहे. वैद्यकीय शास्त्र म्हणून आयुर्वेद आहे. अशी वृक्षायुर्वेद आहे. वृक्ष म्हणजे शेतीसाठी कृषीशास्त्र आहे. अशी अनंत शास्त्र आहेत. ती शास्त्र भौतिक जीवनासाठी उपयोगी आहे. जी दर्शनशास्त्र म्हणून सांगितलेली आहेत, ती ज्ञानाने आत्मोन्नती, मनाचं शुद्धीकरण, बुद्धीचं शुद्धीकरण ह्याच्यासाठी आहे. आणि शुद्ध बुद्धी आणि शुद्ध मन हे नेहमी कुठलंही ज्ञान ग्रहण करण्यासाठी तयार असतं. म्हणून ही सगळ्या शास्त्रांचं मूळ आहे. म्हणून या शास्त्रांवरती आपल्याकडे जास्ती जोर दिला गेला, किंबहुना या शास्त्रांची परंपरा जास्ती टिकली. आता धनुर्विद्या आहे, सगळं आहे आपल्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं. परंतु ती शास्त्र थोडीशी त्यांची धारा क्षीण झाली. त्याचं कारण हे आहे, की सगळं जे मूळ आहे, मूळच पकडलं तर मग झाड आपोआप बहरेलच ना. त्याच्यासाठी या दर्शनशास्त्रांचं महत्व आहे. आणि वेदांत किंवा उत्तर मीमांसा हे जे 6वं दर्शन आहे, हे 6वं दर्शन पूर्णपणे आपल्याला निवृत्ती शिकवतं. असं म्हणतात, की शिखरावरती हे वेदांत दर्शन आहे आणि त्याच्यापर्यंत पोहोचायच्या ह्या 5 किंवा 6 पायऱ्या आहेत व्याकरणापासून पूर्वमीमांसेपर्यंत. ह्या सगळ्यांचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर आपल्याला वेदांत शास्त्र कळणार आहे. आणि ह्याच्याबरोबर संदीपजी तुम्ही प्रश्नामध्ये एक विचारलं होतं, की पुराण आणि शास्त्र आणि इतिहास हे वेगळं-वेगळं. तर बरोबरच आहे. पुराणं ही जी आलेली आहेत, ही हळू सर्व जनतेला हे ज्ञान झालं पाहिजे. सर्वसामान्य लोकांपर्यंत ही ज्ञानधारा पोहोचली पाहिजे. प्रत्येकाचीच बुद्धी समान तऱ्हेने ग्रहण करेल असं नाही. तर ज्याला ज्या पद्धतीने ते ग्रहण होईल, त्या पद्धतीने सांगितलं गेलं पाहिजे. म्हणून हळू ही पुराणांची निर्मिती झाली आणि म्हणून आपल्याकडे वचन आहे, की इतिहास पुराणाभ्याम वेदम समवबृंहयेत. इतिहास पुराणाभ्याम म्हणजे इतिहास आणि पुराण ह्यांचा आधी अभ्यास करावा आणि मग वेदाच्या अर्थाकडे आपण लक्ष द्यावं. म्हणजे आपल्याला पुराणांमध्ये काय केलंय, की देवदेवतांची, ऋषीमुनींची, अनेकांची चरित्र आहेत असं फक्त आपल्याला वाटतं. तसं नाहीये. अनेक तऱ्हांचे विचार पुराणांनी केलेले आहेत आणि त्या चिंतनाने जेव्हा बुद्धी अधिक सूक्ष्म होईल, अधिक विचार ग्रहण क्षमता तिची वाढेल, त्यानंतर आपल्याला वेदांचे अर्थ हे आपोआप समजू शकतील. ह्याच्यासाठी तुमचा ह्या षड्दर्शनांची निर्मिती झालेली आहे. तुमचा ओघ थांबवायची मला अजिबात इच्छा नाहीये. तो सुरूच राहावा असं वाटतं. पण तुम्ही एवढं बोलताना किमान 10 एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात आलेले आहेत. म्हणून नाही, नाही, तुम्ही प्रश्न बिनधास्त विचारा मध्ये. हो, नक्की विचारतो. अहो, काय विचारा तुम्ही एवढं छान बोलता आहात, की मला खात्री आहे, की अर्चनाताई आणि मी आम्ही दोघंही आम्ही पण लहान मुलांबरोबर काम करतो. मी मनाबरोबर काम करतो, ती मेंदूबरोबर काम करते. आणि मन आणि मेंदू यांचं जे मिश्रण होऊन तुम्ही जे ते कॉग्निशन आणि परसेप्शन बद्दल बोलत होता, तर मला हं. इतकं म्हणजे इतकं छान वाटलं ते ऐकायला, की मला असं वाटलं, की जणू काही ते परत पुस्तकं वाचावी. आणि आमच्याकडे सिझोफ्रेनिया नावाचा आजार असतो. सिझोफ्रेनियामध्ये हो. ज्या गोष्टी नसतात त्या दिसायला लागतात. ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या ऐकू येतात वगैरे अशा प्रकारचा आजार असतो. तर हे बरोबर. तुमचं सगळं कॉग्निशन बद्दल बोलायला तुम्हाला तर म्हणजे भयंकर फारच आवडलं ते. पण अर्चना त्यांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे बहुतेक. अ, हो, नाही खरं म्हणजे मी विचारणार होते, की ह्या सगळ्या शास्त्रांचं दररोजच्या आयुष्यामधलं आपलं महत्त्व. पण तुम्ही ऑलरेडी त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि त्याचे हं. उपप्रकार आणि त्याच्यामधली कुठली शास्त्र आपल्याला व्यावहारिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत आणि म्हणून त्याच्या मार्गाला आपण जातो. फक्त ह्याचा फार विचार करत नाही, की ही ॲक्चुअली एन्शंट शास्त्र आहेत. आपल्याला असं वाटतं, की हे बरोबर. सगळं मॉडर्न आहे. मला जरा हं. परत थोडंसं लिंग्विस्टिक पाशी यायचं होतं. कारण मी सुरुवातीला जसं म्हटलं, की थोडंसं संस्कृत शिकण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि बरोबर. तुम्ही म्हणजे पाणिनीय व्याकरणशास्त्र त्याच्यामधलं लँग्वेज, छंद, मात्रा, चाल या सगळ्याचं महत्त्व आणि आता उदाहरणार्थ आपल्याकडे आपण रामरक्षा म्हटली, की ती अनुष्टुप छंदात आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे, की हं, हं. अनुष्टुप छंद म्हणजे 32 अक्षरी एक ओळ हं. त्याची असणार आहे आणि एक ठराविक पद्धतीनेच तो अनुष्टुप छंद म्हटलं म्हटला पाहिजे. जातो.
आणि त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने कोणीतरी रामरक्षा म्हणायला लागलं की मग जरा ओरखडे येतात अंगावर. पण आता भगवद्गीतेमधले सुद्धा आता उदाहरणार्थ आपण दुसरा अध्याय घेतला सांख्ययोगाचा, तर त्याच्यामध्ये काही श्लोक आहेत ते अनुष्टुप छंदात व्यवस्थित जातात. काही श्लोकांमध्ये जास्त वेगळा शब्द आहेत आणि त्याचं मीटर एकदम बदलतं. तर बरोबर. तर त्यामुळे ह्याचं जरा मला थोडंसं उलगडून सांगा तुम्ही, की त्या प्रत्येक छंदाचं महत्त्व काय आहे? पण मला असं वाटतं, की एकेका छंदामधनं ज्या पद्धतीने तुम्ही उच्चार करता, ज्या पद्धतीने एकेका स्वर किंवा शब्दांवरती आघात देता, त्याचा एक स्पेसिफिक काहीतरी परिणाम असला पाहिजे. बरोबर. आणि त्यामुळे जर का तो चुकीच्या पद्धतीने उच्चारला गेला, तर तो कदाचित अपेक्षित परिणाम आपल्याला येणार नाही. तर हे नाही. थिंकिंग बरोबर आहे काय मला माहीत नाही. हे आपलं माझ्या डोक्यात आहे. अच्छा. नाही, त्याला एकदम त्याला बरोबर जोडूनच मी आहे. अजून एक म्हणतो की जो सूर जो म्हणालात अर्चनाताई, आपल्या श्रुतीमध्ये अनेकदा उदित्त आणि अनुदित्त सूर आहेत आणि विशेषतः शुक्ल यजुर्वेदामध्ये तर मुद्रा पण आहेत. तर मुद्रांचं महत्व त्यांचं आहे. पण मला वाटतं सूर आणि छंद याची सांगड घालून ऋचा किंवा मंत्रांची जे फळ आहे ते कसं वाढतं आणि कसं एसेन्शियल आहे त्यासाठी याचं कृपया उलगडा करून सांगा. हं. आता हा थोडा माझ्या अभ्यासाच्या कक्षेबाहेरचा विषय आहे. त्यामुळे मी ह्याच्यावर जास्ती बोलू शकणार नाही. पण तुम्हाला मी तरी थोडंफार सांगते. अगदीच हे निराश करत नाही मी. परंतु त्याच्यात माझा अधिकार थोडा कमीच आहे. कसं आहे, की बघा स्वर जो आहे ना, तुम्ही संदीपजी सूर म्हणालात, त्याला स्वर असं म्हणतो आपण. तर स्वर जो आहे तो कधी उच्च करायचा, कधी नीच करायचा, कधी समान ठेवायचा. उदात्त, अनुदात्त आणि स्वरित असे 3 प्रकार त्यांनी स्वराचे सांगितलेले आहेत. तर त्या तशा स्वरामध्ये तो उच्चार केल्यानंतर त्याचा अर्थ बदलतो आणि कधीतरी अर्थाचा विरुद्धार्थ पण होऊ शकतो, अनर्थ पण होऊ शकतो. त्याच्यासाठी ते स्वर आणि उच्चार यांचं सगळ्यांचं खूपच महत्त्व आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे, उच्चारण शास्त्रामध्ये आणि त्याची सूक्ष्मता खूपच बाळगलेली आहे. म्हणजे आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते, की बघा फाटक हा शब्द आहे. मराठीमध्ये फाटक हा शब्द आहे. तो आपण फाटक असं म्हटलं तर त्याचा अर्थ गेट असा होतो किंवा कुणाचं तरी आडनाव होईल. फाटक याचा अर्थ गेट असा होतो. पण जर म्हटलं फाटकं, तर त्याचा अर्थ काय झाला? बदलला ना. मी काय केलं? काहीच केलं नाही. फक्त क वर जोर दिला. हे जोर देणं जे आहे ना, ह्यालाच स्वर म्हणतात. म्हणजे आपण लौकिक भाषेत सुद्धा आपला स्वर बदलून आपल्या मनातला अर्थ कळवायचा प्रयत्न करतच असतो. विशेषतः जेव्हा आपल्या छोट्या मुलांना समाजामध्ये आपल्याला दाबायचं असतं किंवा थोडंसं तसं करू नको असं सांगायचं असतं. तेव्हा आपण फक्त स्वरातनं त्याला जाणवून देतो, की तू हे जे कृत्य करतोयस हे बरोबर नाही. हे मला आवडत नाही. इथे चांगलं दिसत नाहीये ते. फक्त स्वरातनं आणि ते त्या मुलाला कळतं. हो की नाही? आता माझ्या मुलाचं नाव प्रियव्रत आहे. त्याला मी प्रियव्रत एवढं म्हटलं की त्याला कळतं आणि नुसतंच प्रियव्रत असं म्हटलं की त्याला कळतं. हे जे स्वरांमधला बदल आहे आणि त्याच्यामुळे अर्थात होणारा बदल आहे, हा तर लौकिक भाषेत जर एवढा होतो, तर मग वैदिक भाषेत किती होणार? आणि त्याच्यासाठी एक प्रसिद्ध गोष्ट पण सांगतात, ती मी तुम्हाला आता सांगते, की जेव्हा पुराणांचं तुमचं किती वाचन आहे मला माहित नाही, पण असं सांगतात, की त्या वज्राने मारलं इंद्राने त्या राक्षसाला मारलं. त्यावेळी त्याचे जे वडील होते, वृत्रासुराला मारलं इंद्राने. त्या वृत्रासुराचे वडील होते त्वष्टा. ते जरी असुर कुलात जन्मलेले असले तरी ते मोठे ऋषी होते. आणि त्यांना त्याच्या आधी त्यांचा अजून एक त्रिशिरा नावाचा मुलगा होता. त्याला पण देवांच्या युद्धात मृत्यू आला. तर त्यांना खूपच राग आला त्या गोष्टीचा आणि म्हणून त्यांनी एक यज्ञ केला. आता मी तुम्हाला एक ह्याच्यामागचं एक रहस्य सांगते, की ज्या गोष्टी येतात की नाही, ह्या गोष्टी खऱ्या आहेत का खोट्या आहेत याचा उहापोह कधीही शास्त्र करत नाही. ते फक्त काय बघतात, की ती गोष्ट आपल्याला काय सांगते. त्याचं टेक इट तात्पर्य ॲट इट्स कशात फेस आहे? व्हॅल्यू म्हणतो तसं. म्हणजे डोंट हां, क्वेश्चन द गोष्ट तेवढंच त्याच्यातला बघतात. मतितार्थ मग महत्वाचा. नाहीतर लगेच प्रश्न येतो, की जर त्रिशिराला मारलं तर मग ते ऋषी होते, मग त्यांना राग कसा आला वगैरे, वगैरे. हा प्रश्नच नाहीये. मुद्दा आपला काय आपल्याला सांगायचंय आणि ते उदाहरणाने पटतं आपल्याला. म्हणून त्या कथा तयार होतात बऱ्याच वेळा.
तर त्या ऋषींनी आणि जर यज्ञ पुन्हा देवतांसाठीच केला तर मग देवता आपला शत्रू कसा तयार करतील, हा सगळे असे वितंडवाद म्हणतात ह्याला शास्त्राच्या भाषेत. तर ते तयार होऊ नयेत म्हणून मी सांगितलं की गोष्ट ही गोष्टीसारखी ऐकायची आणि तिचं फक्त सार आपण घ्यायचं. तर त्यांनी दुसरा यज्ञ केला आणि त्याच्यात त्यांना काय हवं होतं की इंद्र शत्रू असा पुत्र मला व्हावा. आता शत्रू याचा अर्थ एनिमी एवढाच आपल्याला माहिती. वस्तुतः शत्रू या शब्दाचा अर्थ आहे शातयती, शातन करणारा म्हणजे ठार मारणारा. किलर असा अर्थ आहे त्याचा. मग त्यांनी काय केलं की म्हणताना इंद्रशत्रू देही वगैरे तो मंत्र काय असेल तो माझा काही पाठ नाहीये, तसं त्यांनी म्हटलं आणि ते म्हणताना त्यांचा स्वर चुकला. जसं मी आता फाटक म्हटलं आणि फाटकं म्हटलं, तर मी आता फाटकं लाव असं म्हणलं तर तुम्ही हसाल ना मला सगळेजण. तसं त्यांनी इंद्रशत्रू म्हणजे इंद्राला मारणारा पुत्र व्हावा असं म्हणायचं होतं त्यांना आणि ते म्हणताना त्यांचा स्वर चुकला आणि त्याचा अर्थ काय झाला, इंद्र ज्याला मारेल असा पुत्र मला व्हावा, असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे एक स्वर चुकल्याने एवढा त्याचा सगळा झाला आणि मग शेवटी इंद्राने त्या परत वज्राने त्या वृत्रासुराला ठार मारलं. ही परंपरेतली कथा आहे. तर म्हणून ह्या स्वरांवरती, छंदांवरती भरपूर त्याच्यावरती भर दिलेला आहे आणि नंतर जे अभिजात म्हणजे वैदिक संस्कृत आणि अभिजात संस्कृत. वैदिक संस्कृतचं थोडंसं काय म्हणूया लॉजिक वेगळंच आहे. परंतु अभिजात संस्कृतमध्ये सुद्धा जेव्हा भाषेचा विचार करतो आपण, तेव्हा भाषेमध्ये जे साहित्य तयार होतं हे कसं असतं, नवरस परिपूर्ण असतं. जे भरतांनी नाट्यशास्त्र लिहिलं त्याच्यामध्ये नवरसांचा विचार केला सगळ्या. तर त्या नवरसांचा म्हणजे हे कसं आहे सांगा, नाट्यशास्त्र वगैरे किंवा काव्य साहित्य. आता नाट्यशास्त्र हे काय प्रॅक्टिकल आहे म्हणजे आपण ते सादर करू शकतो, परफॉर्म करू शकतो. परंतु ते कसं परफॉर्म झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी कुठली हे वापरले पाहिजेत, नाटकं वापरली पाहिजेत, त्याचं पण एक तंत्र आहे. तर हे नवरस जी आहे, नवरसात्मक नाटक असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यात शृंगार असला पाहिजे, हास्य असलं पाहिजे, रौद्र रस असला पाहिजे, अद्भुत रस असला पाहिजे आणि थोडाफार असा बीभत्स म्हणजे अंगावरती शहारे आणणारा रस असला पाहिजे. असे सर्व रसांनी परिपूर्ण असलं पाहिजे. मग त्या प्रसंगामध्ये त्या रसाचा परिपोष करण्यासाठी शब्दांनीच करायचंय ना सगळं. जरी समोर अभिनेते असले तरी ते सुद्धा काय करतात सांगा, प्रत्यक्ष काय आपल्या समोर आता दुष्यंत राजा येणार नाहीये, शकुंतला येणार नाहीये, पण आपल्याला ते असं वाटायला भाग पाडतात की ही शकुंतला आहे, हा दुष्यंत आहे, हे नारद ऋषी आहेत, हे कण्व महर्षी आहेत. हे त्यांच्या अभिनयातून आणि वाचिक आणि कायिक अभिनयातून ते आपल्याला त्याचा विश्वास करायला, तसं भ्रम आपल्या मनात उत्पन्न करायला भाग पाडतात. खरं म्हणजे आपल्यालाही बॅकग्राऊंड मध्ये माहित असतं, परंतु आपण काय गृहीत धरून चालतो त्यावेळी की हे कण्व ऋषी आहेत आणि हे आता शकुंतलेची पाठवणी आपल्या सासरी करत आहेत आणि मग तो प्रसंग सगळा खोटा आहे, काहीच खरं नाही, सगळं माहित असतं तरी आपल्या डोळ्यातून अश्रुधारा यायला लागतात. हे कशाचं सामर्थ्य आहे सांगा मला. किंवा आपल्याला खूप आनंद होतो, विदूषक काहीतरी वेडवाकडं बोलतो आणि कशाचा अर्थाचे वेगळेच अर्थ घेऊन काहीतरी करतो, त्यावेळी आपल्याला हसू येतं. जेव्हा राजाचा राज्याभिषेक होतो किंवा तो राजा युद्ध जिंकून, युद्ध पण खरं काही होतच नाही. आपल्याकडे तर नृत्याच्याच स्टाईलमधनं युद्ध दाखवायची हे आहे, पद्धत आहे. म्हणजे तसं सांगितलेलं आहे नाट्यशास्त्रामध्ये की साक्षात युद्ध, रक्तपात, वध, मृत्यू हे स्टेजवर दाखवायचं नाही. हे सगळं प्रतिकात्मक दाखवायचं. मग ते कसं दाखवायचं, तर ते नृत्यातनं दाखवायचं. एवढं सगळं करून सुद्धा आपल्याला पण ते आता राम आणि रावणाची कथा ही कित्येक वर्ष, कित्येक पिढ्या आपण ऐकत आहोत. तरी सुद्धा आपण ते रामायण बघायला लागलो की माहित असतं आपल्याला पुढे काय होणार आहे. तरीही त्याचं औत्सुक्य कमी होत नाही. हे सगळं कशाचं आहे सामर्थ्य, हे शब्दाचं सामर्थ्य आहे. आणि शब्दाचं सामर्थ्य अधिकाधिक वाढण्यासाठी मग वीर रसासाठी कुठला छंद चांगला आहे, शृंगार रसाचा परिपोष करण्यासाठी कुठलं वृत्त वापरलं पाहिजे, कुठले शब्द वापरले पाहिजेत. मग शृंगार रसामध्ये शृंगार हा विरह शृंगार दाखवायचा आहे का एकमेकांशी मिलन झालेला शृंगार दाखवायचा आहे.
मग विरहासाठी वापरायचं असेल तर कुठला छंद वापरला पाहिजे, कुठले शब्द, कशा वर्णांची रचना केली पाहिजे आणि जर एकत्र असलेला मिलन संभोग शृंगार म्हणतात तो दाखवायचा असेल तर त्याच्यासाठी कुठला छंद वापरला पाहिजे, की ज्याच्यातून विरहाचं दुःखही व्यक्त झालं पाहिजे आणि संगमाचं सुखही व्यक्त झालं पाहिजे. त्याच्यानंतर जर पराक्रम दाखवायचं असेल, युद्ध केलं, त्याच्यासाठी कसे शब्द वापरले पाहिजेत किंवा एखाद्या खळाळत्या नदीचं वर्णन करायचं असेल, तर तिचा तो खळाळ जो आहे नदीचा, त्याच्यासाठी कुठलं वृत्त वापरलं पाहिजे. तिच्या ज्या अशा छोट्या-छोट्या लाटा उठतात, तशाच पद्धतीने शब्दांची रचना झालेलं शिखरिणी नावाचं वृत्त आहे. ते सगळीकडे गंगा लहरी वगैरे स्तोत्र म्हणजे लहरी असंच म्हटलेलं आहे. लहर म्हणजे वेव्हज, लाटा तिच्यावर ज्या येतात त्या, त्याच्यासाठी. तर अशा म्हणजे शब्दाच्या शब्दसृष्टीतून प्रतिसृष्टी कशी तयार करायला पाहिजे, ह्याच्यासाठी हा सगळा विचार आलाय आणि त्याच्यासाठी ही सगळी वृत्त, छंद आणि जे वर्ण वापरायचे, कठोर वर्ण, कोमल वर्ण हे सगळे जे आलेले आहेत, की युद्धाचं वर्णन करायचं असेल किंवा वीरपुरुषाचं वर्णन करायचं असेल, तर तशाच प्रकारचे असे उद्दाम शब्द आले पाहिजे, की ज्यामुळे त्याचं सगळं रुबाबदार व्यक्तिमत्व तुमच्या समोर उभं राहिलं पाहिजे. एखाद्या दिनवाण्या फाटक्या माणसाचं वर्णन करायचं असेल, तर तशाच पद्धतीचे शब्द आले पाहिजेत. हे आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की बहुतांश वाङ्मय हे आपलं पद्यात्मक आहे. त्याचं कारण असं आहे, की पद्य असलं की ते गेय असतं. गाऊ शकतो आपण ते आणि ते सहजासहजी आपल्या मेंदूमध्ये राहतं. आणि पद्यामध्ये काय होतं, की कमी शब्दामध्ये भरपूर अर्थ मिळतो आपल्याला. म्हणजे सुभाषितं जी असतात, ती दिसायला छोटीच दिसतात 2 ओळींची वगैरे. परंतु ती अर्थ मात्र मोठा गहन सांगतात. त्यामुळे एखादा गणिताचा किंवा केमिस्ट्रीचा फॉर्म्युला लक्षात ठेवावा आणि मग त्याच्या आधारावरती आपण सगळं गणितशास्त्र लक्षात ठेवावं. हे तसंच प्रकार आहे, की एक छोटंसं सुभाषित किंवा एक छोटंसं त्या शास्त्राचं तेवढा एक प्रकरण लक्षात ठेवलं आणि त्याच्या आधारावरती संपूर्ण शास्त्र लक्षात राहिलं. बुद्धीला श्रम पण झाले पाहिजेत आणि थोडक्यात पण तिच्या लक्षात ठेवायला तिला तसे पण काय म्हणायचं त्याला, की सोपं गेलं पाहिजे. ह्याच्यासाठी ह्या सगळ्या छंद, वृत्त आणि वेगवेगळे वर्ण आणि रस यांची निर्मिती झालेली. छंदशास्त्र आणि ह्याच्याबद्दल हे मी आता माझा खरा अभ्यासाचा विषय न्यायशास्त्रच आहे. परंतु त्याच्या बळावरती औत्सुक्याने मी जे काही वाचलं, त्याच्या ह्याच्यावरती मी तुम्हाला सांगितलंय. कदाचित ह्याची अजून शहानिशा इतर कोणी या विषयातला तज्ञ अधिक चांगल्या प्रकारे करू शकेल. तुम्ही जे सांगितलंत ना, सॉरी पियुष भाऊ. नाही, तू तू म्हण तू मला वेगळं म्हणायचं. तीच माझी टिप्पणी हीच होती. तुम्ही जेवढं सांगितलं ते आम्हाला एवढंही माहित नव्हतं आणि तुम्ही म्हणता की हा तुमचा विनय आहे खरं तर. गिरीश भाऊ. तुम्ही एक अत्यंत उत्तम शिक्षिका असणार असं मला खात्री पटायला लागली आता. त्याच्यामुळे मला खरंच जाणून घ्यायचं की तुमची श्रीविद्या पाठशाला एक्झॅक्टली आहे काय? काय करता तुम्ही तिथे? काय नाही? आणि भविष्यातल्या अजून अपर्णा पाटील तिथे तयार होत असतील तर त्याबद्दल जरा जाणून घ्यायची खरोखर इच्छा आहे. सांगते. काय झालं की खरं म्हणजे श्रीविद्या पाठशाळा ह्याचा सर्व काय म्हणायचं त्याला सर्वेसर्वा असं म्हणूया. हे माझे पती महामहोपाध्याय देवदत्त शास्त्री पाटील हे आहेत आणि देवदत्त शास्त्री पाटीलांचं एक वेगळंच चरित्र आहे. ते आता प्रसंगानुरूप मी परत कधीतरी सांगेन तुम्हाला. परंतु त्यांनी 10वी हे सगळं झाल्यानंतर, मॅट्रिक झाल्यानंतर आणि विशेष म्हणजे ते इंग्लिश मीडियम मधनं शिकले, गोव्याचे आहेत ते मूळ आणि त्यानंतर खरं त्यांना जायचं होतं मरीन इंजिनिअरिंगकडे. पण इथे पण असंच झालं बघा. म्हणजे दैव लिहितं आपल्या नशिबात, ते तसंच घडायचं असतं आणि त्यांच्या काकांनी त्यांना आपलं जे घराणं आहे पाटील कुटुंब हे विद्येसाठी प्रसिद्ध आहे. ह्या आध्यात्मिक संस्कृत विद्येसाठी आणि वेदांच्या रक्षणासाठी प्रसिद्ध आहे. तर तू पण याच विद्येत जाशील तर मला आनंद होईल. यांना वडील नाही, यांच्या अतिशय लहानपणी यांचे वडील गेले. परंतु काकांनी कधीही त्यांना उणीव भासू दिली नाही. तर काकांनी सांगितलं. आता काकांनी सांगितलं म्हणजे त्यांचा शब्द मोडायचा नाही. म्हणून हे या विद्येकडे वळले आणि मग त्यांनी बरेच काशी आणि कांची अशा अनेक ठिकाणी जाऊन ही विद्या ग्रहण केली.
परंतु एक काय झालं, की काशीला काही वर्ष शिकल्यावर ते कांचीला गेले. कांचीला गेल्यावर त्यांच्या गुरुजींनी आधी त्यांना थोडंसं झिडकारून लावलं, की ते काय आहे, की गोव्याहून आला हेच मुळी ऑब्जेक्शनेबल प्रॉब्लेम होता, की गोवा म्हणजे फॉरेन असंच ते जुने लोकं अजून दक्षिणेकडचे समजतात. कारण काही वर्ष गोव्यात यायला पासपोर्ट लागत होता ना. तर आणि पोर्तुगीजांच्या तावडीत बरेच वर्ष होता गोवा. आणि दुसरं म्हणजे हिंदी सिनेमांची कृपा, की गोवा म्हणजे हे फक्त मौज-मजेचं ठिकाण आहे. त्याच्यामुळे गोव्यातनं आलेला माणूस हा कसा आहे? असं इथपासून त्यांचं थोडंसं होतं. परंतु जेव्हा त्यांना लक्षात आलं, की नाही हा विद्येच्या खरोखरच तृष्णेने माणूस आपल्याकडे आलेला आहे, तेव्हा त्यांनी अगदी अंतरात्मा झोकून देऊन यांना शिकवलं माझ्या पतींना. परंतु त्यांना 2 अटी घातल्या. त्यांनी काय सांगितलं, की 26 विद्यार्थ्यांना मी आत्तापर्यंत शिकवलं, अशा पद्धतीने. परंतु माझ्या विद्यार्थ्याचा मी एकही विद्यार्थी बघितला नाही. आता मी तुला शिकवतोय, त्यांचं वय त्यावेळी 79 होतं गुरुजींचं. आता मी तुला शिकवणार, तेव्हा ते न्यायविद्येला जरा खंडन-मंडनात्मक असल्यामुळे त्याला तामस्य विद्या असं म्हणतात. तर ते शास्त्र मी तुला शिकवायचं आता माझं खरं म्हणजे हरिभजन करायचं वय आहे. परंतु तरीही तू आलास तर मी तुला शिकवतो. पण तू मला 2 अटी तू माझ्या मानल्या पाहिजेस. एक म्हणजे तू पाठशाळा पद्धतीने ही शास्त्र शिकवशील. कधीही नोकरी करणार नाहीस कुठल्याही युनिव्हर्सिटीत. आणि दुसरं म्हणजे तू कधीही परदेशात जायचं नाही. त्यांचं असं म्हणणं होतं, की माझ्याकडे शिकतात आणि परदेशात जातात. भारतीयांची विद्या भारतीयांना तुम्ही आधी शिकवा, मग परदेशाचा विचार करा. आणि त्यांचे बरेच विद्यार्थी असे परदेशात निघून गेल्यामुळे त्यांना खूपच त्याबद्दल राग होता. म्हणून त्यांनी सांगितलं, की "तू जर हे 2 अटी मानणार असशील, तर मी तुला सगळी विद्या देतो." यांनी सांगितलं, की "ठीक आहे, मला काय दोन्ही ह्याचं काही फारसं आकर्षण नाहीये. तुम्ही म्हणाल तसं करतो. परंतु तुम्ही मला आता ही विद्या द्या." आणि त्यामुळे आम्हाला काही चॉईसच नव्हता. आम्हाला पाठशाळाच काढायला पाहिजे होती. योगायोगाने माझं पी-एच-डी संपलं आणि गुरुजींच्या सांगण्यावरूनच हे पण पुणे विद्यापीठात पी-एच-डी करायला आले. आणि आमच्या अ, कुटुंबियांची ओळख होती हे आम्हाला नंतर कळलं म्हणजे. त्यामुळे ते बरेच दिवस आधी असं होतं, की ह्या दोघांचा विवाह झाला पाहिजे. आणि मग ते त्यानंतर आमचा विवाह झाला आणि त्यावेळीच आम्ही एकमेकांना हीच अट घातली, की आपण अशा पद्धतीने जगायचं. योगायोग म्हणजे हा पण योगायोगच होता, की मी त्यांना म्हटलं, की तुम्ही असंच जर पाठशाळा पद्धतीने जर शिकवणार असलात, तर मला जास्ती आवडेल. आपण असंच करूया. तर त्यांनी मला सांगितलं, की हेच मी तुला सांगणार होतो, की मी नोकरी करणार नाहीये. तू आधी विचार कर. तुला काय करायचंय तू करू शकतेस. माझं तुला काही हे नसणार आहे, परंतु मी करणार नाही. आणि विवाहानंतर मग आम्ही असं ठरवलंच, की वेदांच्या पाठशाळांची परंपरा अक्षुण्ण आहे. ती अजूनही चालू आहे. तशीच्या तशी आहे. परंतु शास्त्र पाठशाळांची परंपरा ही खंडित झाली होती कुठेतरी. तुरळक-तुरळक कुठेतरी होत्या पाठशाळा तशा, पण ज्याला एक सिस्टमॅटिक शिक्षण पद्धती आपण म्हणतो, तशी कुठेच नव्हती. मग ती सुरुवात 99 साली ती आम्ही पाठशाळा सुरुवात केली पुण्यामध्ये पहिल्यांदा. पुण्याचे वसंतराव फडके गुरुजी म्हणून इथे मोठे वैदिक आहेत. त्यांची वेद पाठशाळा आहे आळंदीला. तर त्यांनी सांगितलं, की माझ्या पाठशाळेचा शास्त्र विभाग म्हणून तुम्ही ही पाठशाळा चालवा. आणि त्याप्रमाणे आम्ही ती 15 वर्ष पुण्यामध्ये चालवली. परंतु कालांतराने काय झालं, की आमच्यावर काही कौटुंबिक जबाबदाऱ्या आल्या, की घरातली मोठी माणसं कालवश झाली, काहीतरी झालं. आणि दुसरं असं झालं, की इथे मुलींना राहण्यासाठी चांगली सोय आम्हाला जवळपास आमच्या पाठशाळेच्या मिळत नव्हती. आणि लांबून मुलींनी यायचं म्हणजे प्रवासातच खूप वेळ जातो आणि ह्या अभ्यासाला तर भरपूर वेळ दिला पाहिजे. असा सगळा विचार केला आम्ही आणि जागेच्या आणि कौटुंबिक जबाबदारीच्या कारणामुळे आम्ही असं ठरवलं, की जाऊया बॅक टू पॅव्हेलियन. म्हणून आम्ही परत गोव्यात गेलो आणि मग तिथे गोव्यामध्ये पाठशाळा सुरू केली आम्ही. तर पाठशाळा जी सुरू केली ती आमच्या घरी नाही केली. आमचे एक फॅमिली फ्रेंड आहेत, हेमंत प्रभुदेसाई म्हणून. त्यांनी सांगितलं होतं, की माझं मोठं घर आहे. ते रिवण नावाचं एक गाव आहे गोव्यामध्ये. त्याचं खरं नाव ऋषीवन असं आहे. बघा योगायोग पण कसं आहे. ऋषीवन आहे आणि तिथे सप्तर्षींचं स्थान आहे. तिथे माझं घर आहे.
आणि ते खूप मोठं घर आहे. तर तिथे मला काजूच्या कारखान्यासाठी विचारतायत आणि मला काही ते द्यायचं नाहीये. मला पाठशाळाच चालवायची. आणि तर तुम्ही येत असलात तर मी ते घर देतो. त्याप्रमाणे आम्ही 2015 साली परत गोव्यात आलो आणि तिथे पाठशाळा सुरू केली आणि आता तिथे जवळ-जवळ 40 मुलं आणि मुली मिळून असे विद्यार्थी शिकत आहेत. 24 तास आम्ही एकत्र असतो. एकाच घरामध्ये आम्ही राहतो आणि सगळं त्यांचं तिथेच गुरुकुल पद्धत असल्यामुळे ते तिथेच राहतात आमच्याबरोबर. एकत्र शिक्षण होतं त्यांचं. 12-12 तास ते अभ्यास करत असतात आणि तो अभ्यास कशा प्रकारचा असतो, तर ते जेवण त्यांचं ते बनवतात. मुलांचं मुलं बनवतात जेवण आणि मुलींचं मुली बनवतात. तर ते काय करतात, की एकेका ह्याचं म्हणजे आता प्रथम वर्षाची मुलं, द्वितीय वर्षाची मुलं असं आहे ना इथे पण म्हणजे नवीन ॲडमिशन्स आधी शिकलेले, संपत आलेले असे आहे. मग ते त्या आपल्या त्या स्टँडर्डचा ग्रुप बनवतात. आणि ते काम घेतात वाटून. म्हणजे आता जेवण करायचंय, तर जेवण करणारे जे सीनियर मुलं नेहमी जेवण बनवतात. तर ते जातात आणि ते जेवण बनवत असताना आपल्या ग्रुपला घेऊन जातात. किंवा समजा ग्रुप नसेल, तर मग ज्युनियर ग्रुपला घेऊन जातात आणि त्यांना चिंतन सांगतात. चिंतन म्हणजे ग्रुप डिस्कशन. ते सारखं तेच करत असतात. मग भांडी घासायला वगैरे बाई आहे, पण ती समजा कधी काही कारणाने आलं नाही. तर ते भांडी घासता-घासता तुम्ही जर खरोखरच कधी पाठशाळेला भेट द्याल, तर तुम्हाला मजा वाटेल, की ते असे जोरजोरात भांडी घासत असतात आणि वाद घालत असतात आणि जेवढा वाद जोरात, तेवढं भांडं जोरात घासलं जातं. अशा प्रकारे म्हणजे इतरही काही कामं करताना वगैरे, खेळताना सुद्धा त्यांच्या ज्या संज्ञा असतात, त्या सगळ्या शास्त्रामधल्याच असतात. अशा प्रकारे ते बघितलं तर 24 तास ते अभ्यास करत असतात आणि अशीच ह्या शास्त्रांच्या उन्नतीसाठी, विचार मंथनासाठी गरज आहे. हे सगळं आम्ही बघून गोव्यामध्ये अगदी इंटिरियर असं खेडं आहे. बघितलं तर काही तिथे सोयी नाहीत, काही नाही. पण खरोखरच या मुलांचं पण मला कौतुक वाटतं, की ते चांगल्या-चांगल्या कुटुंबातनं आलेली मुलं आहेत. म्हणजे काही मुलं तर अशी आहेत, की सोन्याचे चमचे तोंडात घेऊन जन्माला आली आहेत. पण ती बिचारी तिथे येऊन सगळं झाडू-बिडू मारतात आणि कामं करतात आणि शिवाय शिकतात व्यवस्थित. कुठल्याही प्रकारचं त्यांना म्हणजे हे पाठशाळा पद्धतीचं आपण म्हणू वैशिष्ट्यच आहे, की ती आपोआपच तुम्हाला विनय शिकवते, नम्रता शिकवते, स्वावलंबी करते. म्हणजे काय तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी फार काही वेगळे प्रयत्न आणि पैसे काही खर्च करावे लागत नाहीत. आणि आपोआपच मोठी मुलं धाकट्या मुलांना सांभाळून घेतात. दुसरं असं आहे, की भारताची एकात्मता तिथे बघायला मिळेल तुम्हाला. कारण माझ्याकडे तमिळनाडूपासून जवळ-जवळ बिहारपर्यंत सगळ्या राज्यातली मुलं आहेत. मुलं आहेत, मुली पण आहेत. परंतु ते एकमेकांशी म्हणजे अ, राष्ट्रभाषा संस्कृत आहे असं म्हणलं तर काही वावगं नाहीच आहे त्याच्यामध्ये. ते एकमेकांशी संस्कृत बोलत असतात. एकमेकांशी भांडणं कारण तमिळनाडूच्या लोकांना किंवा एकूण दक्षिणेकडच्या लोकांना हिंदीचं फारसं ज्ञान नसतं आणि दक्षिणेतल्या भाषा तर आपल्याला कळूच शकत नाही. त्याच्यामुळे त्यांची आपोआपच भाषा संस्कृत होते. नवीन आलेला जसं ताई तुम्ही मगाशी म्हणालात, की संस्कृत हे बोलायला पाहिजे. तर भाषा जी आहे ना, ही बोलून-बोलूनच येते आणि त्याच्यासाठी वातावरण तयार करायला पाहिजे. त्यावेळी मग व्याकरणाचा विचार करायचा नाही. ते आपोआप इतर आपले दोस्त आपल्याला सुधारत असतात, की अहं गच्छती म्हणू नको, अहं गच्छामी म्हणायचं. बरोबर. परंतु गच्छामी हा शब्द कसा तयार झाला, ह्याचं लॉजिक समजण्यासाठी व्याकरणशास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे. हं. तर ते आपोआप वातावरणाने होतं आणि आता तिथे न्याय, व्याकरण, मीमांसा आणि वेदांत हे 4 विषय पाठशाळेमध्ये उपलब्ध आहेत. माझे पती जे आहेत हे न्याय आणि मीमांसा हे 2 विषय शिकवतात. आता तुम्ही जे म्हणालात, की नवीन अपर्णा तिथे तयार झालीये का? तर नवीन 3 अपर्णा तयार झालेल्या आहेत सध्या. अपर्णा म्हणायचं नाही, त्या अपर्णाच्या पुढे अजून बऱ्याच पोहोचलेल्या आहेत. न्यायशास्त्राचा पूर्ण अभ्यास केलेल्या 2 मुली आहेत आणि एक व्याकरणशास्त्राचा अभ्यास पूर्ण केलेली मुलगी आहे. ते न्यायशास्त्राचा अभ्यास पूर्ण केलेली एक मुलगी आता पाठशाळेतच अध्यापिका आहे आणि दुसऱ्या मुलीने नगरमध्ये महाराष्ट्रात अहमदनगर म्हणून आहे, तिथे स्वतंत्र पाठशाळा काढली आहे. तिथल्या एका देवस्थाननी तिला सगळा पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे तिचं मानधन वगैरे राहण्याची सोय सगळी त्यांनी केली आहे. आणि व्याकरणाच्या मुलीला पण नगरमध्येच तिचं पण पोस्टिंग म्हणूया आपण झालेलं आहे. आता हे जे आहे हे सगळं काय म्हणायचं, की
थोडंसं ह्या शिक्षणाला अजून सुद्धा काही सांप्रदायिकांचा विरोध होताच अर्थात आम्हाला. त्यांचं असं म्हणणं होतं, की हे को-एज्युकेशन नको. हे काही कॉलेज नाहीये किंवा हे युनिव्हर्सिटी नाहीये. ही सांप्रदायिक पाठशाळा आहे. तर तिथे अशा प्रकारचं को-एज्युकेशन नको. परंतु आम्ही थोडासा विरोध पत्करून ते केलं आणि आता त्याची फळं दिसायला लागली. 15-25 वर्ष झाली पाठशाळेला. परवाच आमच्या पाठशाळेला 25 वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर आता ही फळं दिसायला लागली. आता त्यांचा विरोध मावळलेला आहे. आणि आता ते आपल्याच नातवंडांना, नातींना वगैरे सांगतायत, की "हां, तुम्ही चला शिक्षण." फार कठोर नियम पण नाहीत आणि अगदी सैलपणा पण नाही. शाळा 3 तत्वावर चालते. चालेल ना, मी बोलले. तुम्हाला मध्ये प्रश्न असला तर विचारा मला, नाहीतर मी थांबते. हो, एकच आहे हां. आता की तुमचा हा जो काही उपक्रम आहे पाठशाळांचा आणि एकूणच वेद पाठशाळा माझ्या मते हा एक सर्व भारतीयांना, विशेषतः गृहस्थ मंडळींना हा चिंतनाचा विषय असला पाहिजे. कारण आपली भारतीय संस्कृती किती महान आहे हे म्हणायला ठीक आहे. पण त्याचं जे मूळ आहे ह्या हं. वेद पाठशाळेत असं माझं स्पष्ट मत आहे आणि स्पष्ट मला वाटतं. तर त्याचं पोषण, हं. संगोपन हे मला वाटतं आपण सर्व गृहस्थ मंडळींनी आवर्जून करावं आणि त्यापैकी तुमची बरोबर. पण एक आहे. तर त्यासाठी एक समाज म्हणून आम्ही कुठच्या पद्धतीने आर्थिकाच्या पलीकडे पण कशी मदत करू शकतो ह्यावर पण तुम्ही जरा सर्वांना उद्देशून सांगा आणि मग अ, आपण सांगा. हं. आणि मला अजून एक आर्थिक बारीकसा प्रश्न आहे बरं का. हो, विचार. नाही, माझा प्रश्न असा आहे, की म्हणजे हे इतकं असं इम्प्रेसिव्ह वाटतं, की मला असं वाटतं, की आता लवकरात लवकर भारतात जाऊन तिथे गोव्याला भेट देऊन हे बघायला यावं. कारण म्हणजे त्यानिमित्ताने गोवा बघून होईल माझं. मी गोव्याला कधीच गेलेले नाहीये. पण नाही, आम्ही तुम्हाला खरा-खुरा गोवा दाखवेन. हो, नाही तेच त्यामुळे ते आता मला अगदीच प्लॅन टुरिस्टवाला केला नाही. पाहिजे. तर माझा त्याच्यामध्ये एक छोटासा उपप्रश्न असा होता, म्हणजे संदीपनी तर विचारलंच, की आम्ही मदत कशी करू शकतो आर्थिकच्या पलीकडे, कारण ह्या सगळ्या गोष्टी रन करण्यासाठी जबरदस्त फायनान्शियल बॅकिंग लागतं. पण माझा एक हां. प्रश्न असा आहे, की ह्या शाळेमध्ये मुलं-मुली जी येतात शिकायच्या उद्देशाने, ते पुढच्या हं, कुठल्या करियर प्रॉस्पेक्टच्या दृष्टीने येतात? कारण सध्याचं जग जे आहे सगळं हे करियर ओरिएंटेड आहे. आणि हं, त्यामुळे इथे शिकल्यानंतर मी आयुष्यात काय करणार आहे किंवा माझी आयडेंटिटी काय असणार आहे, की मी डॉक्टर आहे, मी इंजिनिअर आहे, मी शिक्षक आहे, मी पी-एच-डी आहे, मी वैज्ञानिक आहे. हं, तर त्यांची हं, ती आयडेंटिटी आणि त्यांचं व्होकेशन ज्याला म्हणू आपण, हं, असं काय असू शकणार? काय उद्देशाने ती येतील? कारण हं. ह्याच्यासाठी जबरदस्त तुम्हाला ड्राईव्ह पाहिजे हे करण्याला. बरोबर. अ, आता पहिले संदीपजींच्या प्रश्नाचं उत्तर देते मी, की ह्या सगळ्याच्या पाठशाळा चालतात ह्यांचे ट्रस्ट असतात आणि या समाजाच्या डोनेशनमधनंच चालतात. काही मोठे उद्योगपती आहेत, की जे वार्षिक नियमित अनुदान देतात. त्याच्यातून ह्या पाठशाळा चालतात. आणि ह्या कशा आहेत, की अत्यंत साधेपणाने चालतात. कमीत कमी गरजा विद्यार्थ्यांच्या, अध्यापकांच्या असतात. त्यामुळे फार आर्थिक प्रश्न येतो असं काही नाहीये. परंतु समाज अनेक तऱ्हाने म्हणजे आता उदाहरणार्थ आपली मुलं ह्या पाठशाळांमध्ये शिकण्यासाठी पाठवून जर केलं, तर ती एक मोठी मदत होते. आर्थिक मदतीच्या पलीकडे जे तुम्ही विचारलात ते किंवा ह्या शाळांचा प्रसार, प्रचार जसं आता तुम्ही मला इथे बोलवून सगळीकडे आता ह्याचा एक प्रचार झाला. अशा प्रकारे होऊ शकतं. किंवा तुम्ही वस्तुतः म्हणजे खरं म्हणजे मी तुम्हाला सांगते, की पाठशाळांना सहाय्य करणं हे हा म्हणजे तसं तुम्ही वाईट मानून घेऊ नका, पण हा फार छोटा विचार आहे. खरं काय आपलं जे भारतीय वातावरण आहे, त्याचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल, तर आपण पाठशाळांना भेट द्यावी आणि त्या मुलांना प्रोत्साहित करणं हा पण एक मार्ग आहे, की हां, तुम्ही खूप बाबा चांगलं काम करत आहात. आम्हाला ते जमलं नाही. तुम्ही करा. आम्ही सर्वजण तुमच्या म्हणजे नैतिक पाठिंबा जो असतो, तो पण खूपच म्हणजे तोच खरा महत्त्वाचा असतो. नाहीतर पैसा पुष्कळ येतो आणि जर तुम्ही पाय खेचत राहिलात, की हे शिकून काय उपयोग आहे? हे आता तुमचं पोट भरणार का? जग कुठे चाललंय? 21व्या शतकाकडे. तुम्ही कुठे चाललाय? हे जे सगळं त्यांना काय म्हणायचं निराश करणारं बोलणं आहे, ते न करता प्रोत्साहित करणारं, की तुमच्यामुळेच आपली ही सगळी परंपरा ज्ञानाची टिकून राहणार आहे आणि सगळ्यांना कळणार आहे. अशा पद्धतीने जर आपण त्यांना प्रोत्साहित केलं, तर हे एक मोठंच कॉन्ट्रिब्युशन होऊ शकतं.
आणि दुसरा ताई तुमचा प्रश्न आहे, की हे पुढे काय करतात? तर मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं तसं, की भारत हा जो आहे ना, हा नॉलेज ओरिएंटेड जगणारा आहे. आता तुम्ही जर माझ्याकडे येणारी मुलं बघितलीत ना, ती इतकी विविध थरातली आहेत, की सगळ्यांकडे बॅकग्राऊंड आहेच असं नाही. आता या शाळेचा प्रचार अधिक झाला म्हणजे एक सुरुवातीला माझ्या पतींनी खूपच मोठं काम केलं. त्याच्यामुळे त्यांचं सगळं दक्षिणेत आणि उत्तरेत खूपच नाव होतं. त्याच्यामुळे पाठशाळा काढली आहे ह्याचं आम्ही कधीच पब्लिसिटी केली नाही. हे सगळं माउथ पब्लिसिटीने काम झालेलं आहे. आणि त्यामुळे संस्कृत भारतीचे चमू कृष्ण शास्त्री वगैरे तुम्हाला माहीतच असतील. ते आमचे चांगले सुहृद झाले, चांगले मित्र झाले आणि अशा मित्रांमुळे अजून शाळेचं काम वाढलं. आणि जेव्हा 2019 साली माझ्या मुलाने ती व्याकरणशास्त्राची परीक्षा दिली आणि मोदीजींनी ट्विट केलं, तेव्हा खऱ्या अर्थाने सगळ्या जगाचं लक्ष ह्या शिक्षणाकडे गेलं जास्ती प्रमाणामध्ये. आणि मग समाजाला असं वाटायला लागलं, की अरे आता जे काही फॉर्मल एज्युकेशन चालतं आहे, ह्याच्यामध्ये फारसं तथ्य आता उरलेलं नाहीये. म्हणजे फक्त पैसा मिळवणं हा एवढाच करिअरचा अर्थ झालेला आहे. स्वतःला काही डेव्हलप करणं किंवा स्वतःच्या संशोधनाने काही नवीन तयार करणं, हे आता गेलेलं आहे. फक्त कुठल्या कंपनीचं कुठलं किती पॅकेज आहे, मग ही कंपनी मला किती पॅकेज देणार, ती किती देणार असं म्हणून म्हणजे ही मी सर्वसाधारण प्रवृत्ती सांगते हां तुम्हाला. वैयक्तिक असं प्रत्येक माणूस असाच असेल असं नाही. प्रत्येकाला अपवाद आणि तेच अपवाद सगळे मला दिसत आहेत आता. म्हणजे एक विद्यार्थिनी अशी आहे, माझ्याकडे 2 विद्यार्थिनी अशा आहेत, की त्यांचे बाबा हे Microsoftमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. आई गृहिणी आहे. परंतु ते मुलींना घेऊन गोव्यामध्ये म्हणजे रिवण गावामध्ये शिफ्ट होऊन राहिलेले आणि वर्क फ्रॉम होम करत आहेत. का तर मुलींना हे शिक्षण मिळालं पाहिजे. आणि जेव्हा मी सांगत होते, की माझ्या मुलाने ही महापरीक्षा सगळ्यात ते महापरीक्षेचं स्वरूप मी नंतर तुम्हाला सांगते याच्यामध्ये. तर ती परीक्षा दिली आणि सगळ्यात कमी वयात ती परीक्षा देणारा तो ठरला. म्हणून चमू शास्त्रीजींनी त्याला ट्वीट केलं आणि ते त्यांनी मोदीजींना टॅग केलं आणि मग ते मोदीजींनी त्याला ट्वीट केलं. झाला. त्याचा परिणाम असा झाला, की सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं आणि आता सगळ्यांना असं वाटतंय, की नाही माझ्या मुलाला जर खरोखरच मनुष्य बनायचं असेल, तर त्याने पाठशाळेतनंच शिक्षण घेतलं पाहिजे. आणि म्हणजे ह्या आमच्या विचाराला अजून दृढता देण्याचं काम आणखीन एका विचारवंतांनी केलं होतं. डॉक्टर श्रीराम अभ्यंकर म्हणून एक मोठे गणितज्ञ होते. आणि ते मध्ये अमेरिकेमध्ये पर्ड्यू युनिव्हर्सिटीमध्ये अध्यापन करत होते. तर त्यांनी पुण्यामध्ये भास्कराचार्य अध्यासन म्हणून एक काढलं गणिताच्या अभ्यासासाठी. परंतु ते त्यांच्या मनासारखं दुर्दैवाने चालू शकलं नाही. तर त्यांचा आमचा काही कारणाने परिचय झाला आणि आमचं एकूण सगळं काम बघून ते खूपच मोठे होते म्हणजे 80-82 वर्षाचे होते आम्हाला भेटले तेव्हा. तर त्यांना अतिशय आनंद झाला. म्हणजे त्यांनी निरपेक्ष प्रेम काय असतं माणसाचं ते त्या माणसाकडून मी अनुभवलं. आणि त्यांनी मला काय सांगितलं, की "बघ, तुम्ही जसं न्याय, मीमांसा, व्याकरण, वेदांत पाठशाळा पद्धतीने शिकवता ना, तसं खरं म्हणजे प्रत्येक विषय शिकवला गेला पाहिजे. मी पण माझ्या घरी विद्यार्थ्यांना बोलवून गणित शिकवतो आणि अ, अवघड गणित, सोपं गणित असं आणि पहिलीचं गणित, दुसरीचं गणित असा पण विषय काही नसतो. गणित हे गणित असतं. जसं तू तुझ्या मुलाला वयाच्या 6व्या वर्षी न्यायशास्त्र शिकवायला सुरुवात केली, तेव्हा तू विचार केला नाहीस ना, की ह्याला हे झेपेल की नाही. तू त्याला शिकवत गेलीस. त्याच्यानंतर व्याकरणशास्त्र वयाच्या 10व्या वर्षी सुरुवात केलं. तेव्हा पण असा विचार केला नाही, की हे एवढं कठीण शास्त्र आहे, हे ह्याला झेपेल कसं? तू शिकवत गेलीस आणि त्याचे परिणाम आता दिसतायत. तसंच गणिताच्या बाबतीत पण. म्हणजे त्यांना असं सांगायचं होतं, की प्रत्येक विषय पाठशाळा पद्धतीने शिकवला पाहिजे. ह्याचा मी नंतर विचार केला, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की जे स्पेशलायझेशन होतं ना आपल्याकडे, हे ग्रॅज्युएशन नंतर आपण स्पेशलायझेशनचा विचार करायला लागतो. म्हणजे आता मेडिकल फील्डमध्येच जर घेतलं, तर आधी एम-बी-बी-एस होतो आणि मग तो ठरवतो, की कुठल्या फील्डमध्ये जायचं आपण. म्हणजे सर्जन व्हायचं, काय आणखीन काय व्हायचं हे सगळं ठरवतो. तसंच बाकीच्या ह्याच्यात पण आहे.
परंतु आपण पाठशाळेमध्ये काय करतो की पहिल्यापासूनच त्यांना स्पेशलायझेशन असतं. म्हणजे व्याकरणात जर जायचंय ना, व्याकरण तज्ञ व्हायचंय ना, तू पहिल्या दिवसापासून बालवाडीपासून ते थेट काय तुझ्या पोस्ट पीएचडी पर्यंत तू व्याकरण हा विषय घेऊनच चल. मग त्याला झोपेत सुद्धा तुम्ही व्याकरणातलं काही विचारलं तर तो सांगणार. हा मुख्य फरक सगळ्यांच्या लक्षात आला की जॅक ऑफ ऑल हे ह्याच्यातला फरक लक्षात आल्यामुळे हळूहळू समाज इकडे आकृष्ट झाला. मग आता माझ्याकडे जसं एका मोठ्या उच्च पदावर असलेल्या मनुष्याची मुलं आहेत, तसंच कंपनीच्या कॅब चालवणाऱ्या ड्रायव्हरची पण मुलगी आहे. तर त्या ड्रायव्हरनी मला सांगितलं की ही मुलगी मला हिचं शिक्षण झालेलं पाहिजे. का? तर मी ज्ञानेश्वरी वाचलीये, मी गीता वाचलीये, मी एकनाथी भागवत वाचलंय आणि त्याचं मूळ ज्ञान संस्कृतमध्ये आहे हे मला कळलंय आणि तुम्ही ते शिकवताय हे पण मला कळलंय. म्हणून माझी मुलगी इथं आली पाहिजे. पैशाचं बघू काय करायचं. तसंच ते काय सांगतात की आता एक नाही तर 2 मुलं असतात. भरपूर पैसा आम्ही कमावलेला आहे. ह्यांनी नाही काही केलं तरी चालेल. त्यामुळे जे काही मुलं माझ्याकडे येतात ना, ही ज्ञानाच्या ओढीने येतात. ते पुढे मी जॉब कसा करेन, मला पैसा कसा मिळेल, खरोखरच याचा विचार न करता येतात. परंतु ही ज्ञानाची परंपरा अशी आहे किंवा धर्मो रक्षति रक्षितः म्हणतात. जो ज्ञानाचं रक्षण करतो ना, ज्ञान पण त्याचं रक्षण करतं. आतापर्यंत 28 मुलं शिकून गेली पाठशाळेमधनं आणि ती सगळ्या भारतभर पसरून अशा पद्धतीने पाठशाळा चालवत आहेत. 27-28 मुलं गेली. त्यातली एक 4 मुलं अपवादात्मक आहेत की जी युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत आहेत. परंतु बाकी सर्व मुलं ही अशा पद्धतीने आता या 3 मुली पण त्यांच्यात सामील झालेल्या आहेत. आणि दुसरं म्हणजे आता मी जिथे पुण्यात आलेली आहे, ज्या एक पाठशाळाच आहे ही वेदाची पाठशाळा. त्यांनी पण हल्लीच मुलींसाठी नवीन शास्त्र पाठशाळेची शाखा सुरू केलेली. म्हणजे ही जनजागृती व्हायला लागली. दुसरा ह्याचा परिणाम आणखीन एक असा झालेला आहे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला क्रांती नेहमी तलवारी आणि बंदुका घेऊन होत नाही, असं जे पु. ल. देशपांडेंनी म्हटलेलं आहे. त्याचा अनुभव मी घेत आहे की मागची पिढी, आमच्या मागची पिढी, आमचे गुरुजी वगैरे जे काय होते, ते त्यांची जी पिढी होती ना ती थोडीशी पॉझिटिव्हनेस जास्ती असलेली होती. म्हणजे माझ्याकडे एक विद्यार्थी शिकतो आणि तुमच्याकडे एक विद्यार्थी शिकत आहे. तर माझ्या विद्यार्थ्यांनी येऊन तुम्हाला प्रश्न, शंका विचारायच्या नाही. त्यांनी मलाच विचारलं पाहिजे. मला येत नाही का? तू त्या गुरुकडे का गेलास? आणि त्या विद्यार्थ्यांनी पण मला विचारायचं नाही. तू तुझ्या गुरूंना विचार ना, मला कशासाठी विचारतो? माझं जे रहस्यमय ज्ञान आहे ते मी माझ्याच विद्यार्थ्यांना देईन. ही एक प्रवृत्ती पंडित समाजात होती. किंबहुना मागच्या पिढीत अजूनही आहे. परंतु आता ती नष्ट झालेली आहे. आता जी हळूहळू तरुण पिढी तयार झाली आणि ते शास्त्र सभा एकत्र यायला लागले आणि एकमेकांशी चर्चा करायला लागले आणि मग त्यांचे गुरुच त्यांना प्रोत्साहन, तरुण पिढी नेहमी नवीन विचार लवकर स्वीकारते ना, तर त्यांचे गुरुच त्यांना प्रोत्साहन द्यायला लागले की बाबा तू त्या गुरुजींना पण विचार, त्यांचा काहीतरी वेगळा विचार असू शकतो, वेगळा दृष्टिकोन असू शकतो, तर तू त्यांना हा प्रश्न विचार. आणि मग विद्यार्थी सगळे गुरुजी पण एकत्र येऊन चर्चा करायला लागले, विद्यार्थी पण चर्चा करायला लागले. विद्यार्थ्यांनी समजा शास्त्र सभांमध्ये म्हणजे सेमिनार्समध्ये जर गुरूंना अडवलं की प्रश्न विचारला तर गुरु लोकांना आता राग येत नाही. ते सरळ सांगतात की हा आपण ह्याच्यावर अजून विचार करू, तू हा चांगला मुद्दा मांडलायस, मला ह्याचं उत्तर आत्ता सुचत नाहीये, पण आपण ह्याच्यावर विचार करू. पर्यंत तुझा मुद्दा बरोबर आहे. हा जो बदल झाला ना समाजामध्ये, हा या पद्धतीचा परिणाम आहे की जे आपण म्हणतो की द्वेष नाही राहिला पाहिजे समाजामध्ये, एकोपा झाला पाहिजे, समन्वय झाला पाहिजे. आणि दुसरं मी सांगते की पाठशाळेमध्ये, शास्त्र पाठशाळांमध्ये जाती, लिंग, भेद काहीही पाळला जात नाही. सर्व जातीच्या आणि स्त्री पुरुष हे दोघेही अध्ययन करू शकतात. भेद जर पाळला असेल तर फक्त वयाचा, म्हणजे 14 ते 19 या वयोगटातल्याच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आणि ते शिक्षणाचं तेच प्रॉपर वय आहे. हो. त्यामुळे तुमचा जे कॅमेरा तुम्ही म्हणालात की करिअर कॅमेरा फक्त वाकडा होतोय, थोडा मागे घ्या.
आता ओके? आता ठीक आहे. तर तुम्ही जो प्रश्न ताई विचारलात, की पुढे करिअर काय करायचं? तर करिअर असं तुम्ही जर आमच्या मुलांना विचारलं, तर ते सांगतील, की नाही अमुक एक विषय आहे ना, तो माझ्या डोक्यात आहे. त्याच्यावरती मला ग्रंथलिखाण करायचंय. असंच ते तुम्हाला सांगतील. ते कधीही सांगणार नाहीत, की मला अमुक एका विद्यापीठात जॉब करायचा आहे किंवा अमुक एक गोष्ट करायची किंवा ते सांगतील, की मी अशाच पद्धतीने पाठशाळा काढणार आहे माझ्या भागामध्ये आणि मी तिथे शिकवणार आहे. आणि खरंच सांगते तुम्हाला म्हणजे लोकांना आश्चर्य वाटण्यासारख्याच गोष्टी आहेत, की खरोखरच समाज हे सगळं स्वीकारत आहे आता. म्हणजे मोठे-मोठे काय म्हणायचं इंडस्ट्रियलिस्ट जे आहेत ना, ते ह्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि ते सांगतात, की "ठीक आहे, आम्ही तुम्हाला अनुदान देतो, तुम्ही पाठशाळा चालवा." आणि ह्या सगळ्याचं म्हणजे आता सिस्टीम म्हणून हिशोब ठेवणं आणि ऑडिट करणं आणि ही गोष्ट वेगळी. परंतु ते कधीही विचारत नाहीत, की "बाबा मी तुला ₹10,00,000 दिले, त्यांचं तू काय केलंस? त्याचं मला ऑडिट पाठव." हे डोनर कधीही विचारत नाही. म्हणजे समाजाचा अजून या विद्येवर किती विश्वास आहे, हे आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे नॉलेज ओरिएंटेशन आणि ज्ञानातच हे करणं, हे एवढंच मुलांचं करिअरची कन्सेप्ट आहे. परंतु ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपला प्रपंच चालवण्यास समर्थ होतात आणि सन्मानाने म्हणजे कुठेही त्यांना असं दीन असं दुबळं किंवा इतरांच्या पुढे शरण जाणं असं काहीही करावं लागत नाही. लोक सन्मानाने खूप सन्मानाने त्यांना धन आणून देतात. तर तुम्हा उभयांताने अगदी त्रिवार अभिवादन. इतका मोठा प्रोजेक्ट आहे हा आणि तुम्ही म्हणलात तसं क्रांती अशी तलवारीने नाही तर मन बदलून करतात तुम्ही. खरंच त्रिवार अभिनंदन. कारण आणि मला सर्वात म्हणजे ह्या मुलांचं करियर ओरिएंटेशन सुद्धा आता ते ज्या पद्धतीने बोलतायत त्याच्यावरनं म्हणजे हे सगळं ऍक्च्युली इतकं रिसाउंडिंग सक्सेस ज्याला म्हणतात, की तुमच्या संकल्पनेचं, तुम्ही चालवलेल्या पाठशाळेचं, त्याच्यातनं घडवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि तुमचा इथॉस जो आहे त्याच्या मागचा त्याचं, या सगळ्याचं ऍक्च्युली ते भयंकर मोठं यशस्वी फळ आहे, हे अगदी दिसून आलं मला. हो आणि ते जे नाही तुमचं ह्या वाक्य आहे सगळ्याला ते जे तुमचं वाक्य आहे आता, की तलवारीने क्रांती होत नाही. मला वाटतं आत्ताच्या जेव्हा हे पॉडकास्ट रेकॉर्ड होतंय, त्यावेळी फारच अगदी चपखल बसतं. कारण आता बांगलादेशमध्ये जे काही होतंय, ते आपण सगळे बातम्यांमध्ये बघतच आहोत. आणि ती केलेली क्रांती, त्याला क्रांती काय म्हणावी हे मला शब्द योग्य वाटत नाही. पण मन बदलणं आणि विचारधारा बदलणं आणि त्यावरनं पुढच्या पिढ्यांचं असं वैचारिक संगोपन होणं, त्यांना संस्कृती म्हणजे काय? आपली परंपरा म्हणजे काय? आणि खरोखर शास्त्र म्हणजे काय याचं मूलभूत ज्ञान देणं, हे जे तुम्ही बीजं रुजवली आहेत, त्याची रसाळ गोमटेदार फळं मला वाटतं पुढच्या पिढ्या बघतीलच आणि ते बघतच आहेत. हो. त्यासाठी नाही, जसं नाही. हे एक मिनिट, एक मिनिट. हे सगळं मी तुम्हाला सांगते, की म्हणजे हा विनय वगैरे नाही. हे खरोखरच आमचा अनुभव आहे हा, की जी यांच्या गुरुजींनी अट घातली होती, की तू पाठशाळा पद्धतीनेच शिकवायचं. तर त्याचं हे फळ आहे. आता जे मी म्हटलं तुम्हाला आता ह्याच्यावरूनही लक्षात येईल, की जे उपदेशशास्त्राची कथा मी सांगितली, की त्यांनी आम्हाला उपदेश केला, पाठशाळा पद्धतीने तुम्ही जायचं. आम्ही तो उपदेश पाळला आणि त्याचे परिणाम आज आम्हाला दिसतायत. त्यावेळी जर आम्ही त्यांना प्रश्न विचारत बसलो असतो, तर कदाचित हे सगळं आम्हाला बघायला मिळालं नसतं. आणि मी आवर्जून म्हणजे कधीही नवीन ॲडमिशन्स झाल्या पाठशाळेमध्ये, की मी त्या विद्यार्थ्यांशी बोलताना नेहमी ही गोष्ट सांगते आणि त्यांना सांगते, की हे तुमचं विद्यावंशाला केलेला उपदेश आहे. म्हणजे तुमचे गुरुजींच्या विद्यावंशातले तुम्ही वंशज आहात आणि हा तुम्हाला केलेला उपदेश हा सगळ्या वंशाला म्हणजे जशी कुलपरंपरा, कुलाचार हा अनंत पिढ्या तसा लागू पडतो, तसं हा उपदेश तुमच्या सगळ्यांसाठी आहे. तेव्हा तुम्हाला जर आपलं कल्याण हवं तर तुम्ही असं जायला पाहिजे. आणि त्याचं म्हणजे गुरुजींच्या त्या संकल्पच एवढा दृढ होता, की तो त्याचं सामर्थ्यच वेगळं आहे. नाहीतर हे खरोखर मी सांगते आमच्या बस की बात नाहीये. हा विनय वगैरे नाहीये. हे अनुभवातनं आलेले बोल आहेत. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल, की लवकरच आता पाठशाळेचं मोठं भवन आम्ही बांधायचं प्रोजेक्ट घेतलेलं आहे हाती आणि होईल ते पण पूर्ण. बाकी सगळ्या ज्या मुख्य सरकारी अडचणी असतात त्यांचं आता निवारण झालेलं आहे. कदाचित दिवाळीमध्ये आम्ही भूमिपूजन सुद्धा करू, इथपर्यंत ते पोहोचलेलं आहे. तुम्ही सगळेजण आम्हाला सदिच्छा द्या, की हे आपल्या संस्कृतीचं कार्य
हे तो श्रींची इच्छा असं म्हणून पुढे जावं तिथेच आणि मीच खूप त्यांची चांगलं इच्छा पूर्ण व्हावी. मीच माझ्या तोंडातले शब्द घेतले अगदी. तर ह्या घटकेवर आपण आपल्या पॉडकास्टची सांगता करूया. तुमचे सर्व हो. उपक्रम, तुमचे सर्व विद्यार्थी, प्रियव्रत आणि देवदत्तजींना आमच्या मंडळातर्फे मनापासून शुभेच्छा आणि हेच कार्य तुमचं अविरत चालू राहू दे यासाठी श्रींकडे प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार.